सर्वविघ्नोपशान्तये। नमस्कार रसिको। कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली सर यांचं या जन्मावर या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा होणार आहे। एक सांगायचं झाल्यास सोलापूरची साहित्य संपदा फार मोठी आहे। यामध्ये कविवर्य कवी संजीव, कविराय रामजोशी, कवी कुंजविहारी, कविवर्य राणा पवार, साहित्यिक त्र्यंबी सरदेशमुख, कविवर्य दत्ता हलसगीकर, कविवर्य राणा पवार, तसेच साहित्यिक गोमा पवार, डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली या दिग्गज साहित्यिकांना गुरुवर्यांना वंदन करून आपण आजच्या या कार्यक्रमाला प्रारंभ करूयात। आगतम स्वागतम सुस्वागतम। रसिक मंडळी नमस्कार। आज या ठिकाणी कवी नरेंद्र गुंडेली लिखित या जन्मावर या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे। या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांचं, रसिक श्रोत्यांचं मी रेणुका बुधारम गुंडेली परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। आजचं हे पुस्तक प्रकाशन सर्वांचे आदरस्थान, नवोदितांचे मार्गदर्शक, ज्येष्ठ कविवर्य आदरणीय माधव पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापूर भूषण असलेले पद्मशाली शिक्षण संस्थेचे महामेरू सचिव आदरणीय दशरथ गोप सर यांच्या शुभ हस्ते होत असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक महाराष्ट्रात नावाजलेल्या शिवप्रज्ञा प्रकाशनचे संस्थापक कवी आदरणीय राजेंद्र भोसले सर, तसेच प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ गझलकार आदरणीय कालिदासजी चौडेकर सर, कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण सोलापूर प्राचार्य आदरणीय युवराज मेटे सर व कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण सोलापूर उपप्राचार्य आदरणीय अनिल निंबाळकर सर आणि मार्कंडेय हायस्कूल सोलापूरचे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय सिद्धराम पुराणिक सर या सर्वांचं उत्सवमूर्ती माननीय नरेंद्र गुंडेली व समस्त गुंडेली परिवाराच्या वतीने मी स्वागत करते आणि सर्व मान्यवरांना व्यासपीठावरती येण्याची मी विनंती करते। जोरदार टाळ्या। दीपक प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते होत आहे। प्राध्यापक नरेंद्र गुंडेली सर परिवार आणि शिवप्रज्ञा प्रकाशन यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या प्राध्यापक श्री नरेंद्र गुंडेली सर लिखित द्वितीय काव्य संग्रह या जन्मावर प्रकाशन सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील सृजनशील नेतृत्व माननीय ज्येष्ठ कविवर्य माधवजी पवार सर, ज्येष्ठ साहित्यिक
मान्य श्री राजेंद्र भोसले सर, भोसले मॅडम आणि गझलकार श्री चवडेकर सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव मान्य श्री दशरथजी गोप सर, मार्कंडे हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक आणि माझे गुरुवर्य श्री सिद्धराम पुराणिक सर, कुचल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री युवराज मेटे सर आणि सभा मंडपात उपस्थित असलेले सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक, शिक्षक बंधू भगिनी, ह्या सगळ्यांचा मी प्राध्यापिका सौ विमल नांपल्ली गुंडेली परिवारातर्फे सहर्ष स्वागत करते. आज आपण प्राध्यापक श्री नरेंद्र गुंडेली सर लिखित या जन्मावर या द्वितीय काव्य संग्रहाच्या प्रकाशनासाठी जमलेलो आहोत. यापूर्वी सरांचे राजीव या पहिल्या काव्य संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. दैनिक सुराज्य, स्पंदन मासिक, मनोरमा, दिवाळी अंक, पूर्वविभाग सार्वजनिक वाचनालय, वार्षिक अहवाल यामध्ये सरांचे अनेक काव्य प्रसिद्ध झालेले आहेत. स्वरांजली साहित्यिक पुरस्कार 2023 ने सरांना सन्मानित करण्यात आला. आता सरांचा हा दुसरा काव्य संग्रह या जन्मावर हा वाचकांच्या भेटीस येत आहे. मुलगा, पती, वडील, सासरे, मित्र या नात्यापासून प्राध्यापक, समाजशील व्यक्तिमत्व या त्यांच्या भावविश्वाचा परिपाक आपल्याला त्यांच्या या काव्य संग्रहामधून पाहावयास मिळेल. या काव्यामधून त्यांच्या कौटुंबिक, मैत्री, प्रेम, सामाजिक, सांस्कृतिक, देशप्रेम याविषयीचे सरांचे विचारांचे पडसाद आपल्याला अनुभवायला मिळतील. आपल्या कल्पनेतील भावविश्वासाला शब्दांच्या रूपात सरांनी अगदी सुंदर गुंफण केलेला आहे. माणसाला अनेक व्यथा असतात, वेदना असतात. या वेदनेतूनच संवेदना निर्माण होतात, जाणीवा निर्माण होतात. जीवन जगत असताना जे अनेक अनुभव आपल्याला मिळत जातात, त्या अनुभवातून भावनांचे मंथन होत विचारांचे गुंफण तयार होते. त्यातूनच साहित्य निर्मितीला जन्म येतो. आपल्या कल्पना विश्वातील चित्र वास्तवात साकारण्याचे सामर्थ्य एका कवीकडे, लेखकाकडे असते आणि म्हणूनच या कलाकृती काव्याच्या रूपाने जन्मास येतात. शब्द शब्दांना जोडून शेवटी माणसांना जोडण्याचे काम करतात. सरांच्या कविता घरातील जिव्हाळ्याच्या नाती जपता जपता कर्तव्याचे विश्व फुलवितात. समाज मनातील भावना त्यांच्या कवितेतील आरशात प्रतिबिंबित होतात. सरांच्या कविता आपल्याला सर्वांना आपल्याशा करतील. त्यांच्या अनेक कलाकृती वाचकांशी संवाद साधण्यासाठी येतील अशी मला निश्चितच खात्री आहे. त्यासाठी मी सरांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर पाहुण्यांचा परिचय करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय महिपाल गुंडेली सर यांना. धन्यवाद मॅडम. प्रथमतः गुंडेली परिवाराकडून सगळ्यांना हार्दिक स्वागत. आजच्या प्रशासन कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा मी परिचय करून देत आहे. ते आहेत माधव रामचंद्र पवार. निर्मित टावर, मोदीखाना, सोलापूर इथे राहतात. त्यांचे प्रसिद्ध साहित्य आहे हे शुभ शकुनांचे पक्षी. निरनिराळ्या दिवाळी अंकात व वर्तमानपत्रात सातत्याने ही कविता प्रसिद्ध आहे. असे आहेत आपले आजचे मान्यवर. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. आता अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे
आपण मान्यवरांचं स्वागत सन्मान करूयात. कवी प्रपंचातील सूर्य अशी ज्यांची ख्याती आहे ते म्हणजेच आपले सर्वांचे लाडके दादा. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माधव पवार सर यांचा सन्मान आजचे उत्सवमूर्ती कवी नरेंद्र गुंडेली सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू मंत्र आहे वेगळा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू मंत्र आहे वेगळा. स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा. जोरदार टाळ्या. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या सुंदर गाण्याची आठवण आज या ठिकाणी होतो आहे. कवी नरेंद्र गुंडेली सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवर्य ज्येष्ठ कविवर्य माधवदादा पवार, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र भोसले,
आजच्या माझ्या या जन्मावर द्वितीय काव्यसंग्रहाचे ज्यांच्या शुभ हस्ते प्रकाशन होणार आहे असे माझे मार्गदर्शक प्रेरणास्थान माननीय दशरथजी गोप साहेब, सचिव पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर, त्यानंतर माझे गुरुवर्य मार्कंडे हायस्कूलचे शिक्षक माननीय सिद्धराम पुराणिक सर, प्राचार्य युवराज मेटे सर, उपप्राचार्य अनिल निंबाळकर सर आणि माझे गझलकार मित्र कालिदास ओडेकर आणि उपस्थित पद्मशाली शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, नातेवाईक, मित्र, माझे साहित्यिक, कवी, लेखक मित्र, रसिक श्रोते आणि उपस्थित विद्यार्थी सर्वांचे मी माझ्या या जन्मावर या पुस्तकाच्या प्रकाशन संबंधी सहर्ष स्वागत करीत आहे. ज्यावेळेस 2020 आणि 21 साली कोरोनाचा प्रादुर्भाव संबंध जगभर पसरलेला होता त्यावेळेस माझ्या मनात एक शंका आली की कारण मला माझा भाऊ आलेला होता डॉक्टर रवींद्र गुंडेली, तर मला BP आणि शुगर आहे. त्यावेळेस बरेच BP शुगरचे पेशंट मृत्युमुखी पडत होते. त्यावेळेस माझ्याकडे 40 कविता संग्रह उपलब्ध होते, छंद म्हणून केलेले होत्या 2002 पासून 2020 पर्यंत 40 कविता उपलब्ध होत्या. मग माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली की आपला एक संग्रह असावा, म्हणून मी प्रथम रेणुकाताई बुद्राम यांच्याकडे गेलो. मग ताईंनी म्हणले सर अजून एक 10-15 कविता करा, मग त्याचं आपण प्रकाशन करू. त्यानंतर गुरुवर्य माधव पवार दादा आणि ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले आणि रेणुका बुद्राम ताई या तिघांच्या मार्गदर्शनाने आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापिका शुभांगी चिप्पा मॅडम, प्राध्यापक कुमार सोलनकर सर आणि प्राध्यापक श्रीनाथ मद्रास सर या सर्वांच्या सहकार्याने माझा पहिला काव्यसंग्रह राजीव हा पुस्तक 15 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित झाला. माझी फक्त इच्छा होती की तेवढं करून थांबावं, परंतु ही साहित्यिक मंडळी मला आग्रह केल्यानंतर ते पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर माझ्याशी संपर्क ठेवले आणि मला प्रोत्साहित केले. त्यात माधव पवार सर, भोसले सर, बुधाराम मॅडम, त्यानंतर माझे मित्र रामप्रभू माने हे सह्याद्री कवी मंच आहेत, ते सुद्धा सतत माझ्याशी चर्चा करीत असतात. अशा प्रकारे साहित्यिक मंडळी जे मी एक पुस्तक करून म्हणजे थांबावं अशी माझी इच्छा होती, परंतु या साहित्यिक मंडळींनी त्यांना मला आपलेसे करून मला दुसरं पुस्तक करण्यास भाग पाडलं. या सर्वांचा मी आभार आणि ऋणी आहे. माझी भाषा तेलुगू आहे आणि मी मराठीचा एक सेवा करण्याचं व्रत हातात घेतलं. महान गझलकार आणि कवी सुरेश भट यांनी म्हटलेले आहे, जीवनाची केली ओळी तेव्हा सुचल्या 2 ओळी. जीवनाची केली ओळी तेव्हा सुचल्या 2 ओळी असा त्या महान गझलकारांनी म्हटले. म्हणजे कविता करणे किती अवघड असते त्या महान गझलकारांनी व्यक्त केलेले आहे. परंतु मी एक साधारण एक छंद म्हणून कविता चालू केलो, परंतु या साहित्यिकांनी मला या साहित्य प्रवाहात ओढलेले आहे. मी पहिल्या कविता संग्रहात मातृभाषा ही कविता लिहिली. माझ्या जीवनात माझी मातृभाषा तेलुगू, शैक्षणिक भाषा मराठी, इंग्रजी डिप्लोमा इंग्रजी झाल्यामुळे इंग्रजी भाषेचा सुद्धा संपर्क आला आणि माझे मार्गदर्शक आणि गुरुमाऊली रामबाई दारा यांच्या संपर्कामुळे अध्यात्माची गोडी खाणीत मिळाली. या 4 भाषेवर मी माझ्या पहिल्या काव्यसंग्रहातील मातृभाषा मी आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे मातृभाषा. तेलुगू माझी आई, मराठी माझी माई. तेलुगू माझी आई, मराठी माझी आई, कानडी माझी ताई, इंग्रजी माझी बाई. गोडवा आहे तेलुगूत, गोडवा आहे तेलुगूत, माधुर्य आहे मराठीत. गोडवा आहे तेलुगूत, माधुर्य आहे मराठीत, अध्यात्म आहे कानडीत, व्यवहार आहे इंग्रजीत. सहज बोली तेलुगू, हवासा वाटणारा मराठी. सहज बोली तेलुगू, हवासा वाटणारा मराठी, सत्संग जोडणारा कानडी, तंत्रज्ञान शिकविणारा इंग्रजी. सहज भाव वळतो तेलुगूत, उत्कर्ष घडतो मराठीत. सहज भाव वळतो तेलुगूत, उत्कर्ष घडतो मराठीत, तत्वज्ञान कळते कानडीत, तंत्रज्ञान उलगडते इंग्रजीत. मृदू भाषा तेलुगू, मायेची भाषा मराठी. मृदू भाषा तेलुगू, मायेची भाषा मराठी, निराकार भाषा कानडी, आकार भाषा इंग्रजी. तेलुगूने मला वाढविले, तेलुगूने मला वाढविले, मराठीने मला घडविले. तेलुगूने मला वाढविले, मराठीने मला घडविले, कानडीने मला बोलविले, इंग्रजीने मला हलविले.
माया ममता तेलुगूची देहध्यास मराठीची, माया ममता तेलुगूची देहध्यास मराठीची, निर्मळ मार्ग कांडीची प्रपंची मार्ग इंग्रजीची. सर्व भाषा अति गोड त्याहून अमृत मातृभाषा, सर्व भाषा अति गोड त्याहून अमृत मातृभाषा, बोट धरुणी मातृभाषेचे सर्व भाषा संपन्न करावे. तेलुगू माझी आई, मराठी माझी माई, कांडी माझी ताई आणि इंग्रजी माझी बाई, अशी माझी मातृभाषा. मी तेलुगूतून मराठी प्रवासाचा त्या कवितेमध्ये उल्लेख केलेला आहे. त्यानंतर या जन्मावर याचा कारणीभूत म्हणजे जैन गुरुकुलमधील माझे सहकारी शिक्षक मित्र प्राध्यापक पुरुषोत्तम निकते माझा पहिला प्रकाशन झाल्यानंतर ते कॉलेजमध्ये येऊन भेटले, माझं अभिनंदन केलं. मग त्यांनी एक युक्ती सुचवली मला. सर, सप्तरंग साप्ताहिक समूह चंद्रपूरचा व्हॉट्सअप समूह आहे, त्याचा तुम्हाला मी नंबर देतो, तुम्ही त्या समूहाचं सभासद व्हा. त्या समूहात रोज एक विषय दिला जातो, तुमच्या आवडीचा विषय तुम्ही कविता करत राहा आणि दुसरा कविता संग्रह तयार करा. मग तिथनं मी त्या समूहाचा सभासद झालो. आठवड्याला 6 विषय दिले जातात, बुधवार सुट्टी असते. आणि अशा प्रकारे 2 वर्षात त्या समूहामध्ये जे विषय दिलेले होते त्याच्यात मला आवडलेले विषय आणि माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेले विषयाच्या कविताचा आज जन्मावर हा दुसरा कविता संग्रह आहे. या कविता संग्रह पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठ कविवर्य माधव पवार, राजेंद्र भोसले सर, गुलारामताई, त्यानंतर प्राध्यापक वसंत सोमा सर, ते तर मी जेव्हा व्हॉट्सअपवर कविता टाकतो ते लगेच मला फोन करतात, चांगले असेल तर अभिनंदन करतात, एखादी चूक असेल तर लगेच सांगतात तू इथं तर चुकलेलं आहे. त्यानंतर माधव पवार सुद्धा 15 दिवसांनी आमची भेट असते किंवा पूर्ण चालू असते, ते सुद्धा मला त्याबद्दल सांगतात, कुठं चुकलं काय चुकलं. भोसले सर सांगतात. अशा प्रकारे या मंडळींनी मला हा दुसरा कविता संग्रह, जसं लहान मूल नर्सरीतून बालवाडीत जातं तसं मला राजीव कथा संग्रहातून या जन्मकथा संग्रहासाठी या सर्व साहित्यिक मंडळी, विशेषतः रामप्रभू माने, ते सुद्धा माझी फोनवर चर्चा करतात. या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. त्यानंतर ज्यावेळेस दादा म्हणतात नेहमी मला, दादा भाषा नेहमी म्हणतात, कौतुक करणाऱ्याचे मन आभाळ एवढं मोठं असावं लागतं, मागून ते मिळत नसतं, ते उमजतच असावं लागतं. कौतुक करणाऱ्याचं मन आभाळ एवढं मोठं असावं लागतं, मागून ते मिळत नसतं, ते उमजतच असावं लागतं. त्याचा अनुभव मला राजू प्रकाशन पुस्तक झाल्यावर झाला. मी एक नवोदित करी, परंतु इथं बसलेले प्राध्यापक D.N. जमादार त्यांनी मिसाईलचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुस्तक लिहिलं होतं, कादंबरी. त्यासाठी त्यांनी मला मलपुष्प लिखाण लिहिण्याची संधी दिली. म्हणजे एवढं बघ मोठं भाग्य म्हणावे. मी नवोदित करी आणि मला त्यांनी पुस्तक प्रकाशनाचं मलपुष्पाची संधी दिली. मी ताबडतोब त्यांना 4 ओळी आणि एक कविता त्या कादंबरी लिहून दिलो. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर बुधांताईंच्या आग्रहामुळे मला गेल्या वर्षी जानेवारी 2023 रोजी 22 जानेवारी 2023 रोजी मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त मला कवी म्हणून बोलण्यात आलं. विशेष म्हणजे दादा अध्यक्ष होते आणि मला प्रमुख पाणी म्हणून मान मिळाला. म्हणजे एवढ्या लवकर प्रमुख पाणी म्हणून मला बहुतेक आयुष्यात सुद्धा वाटलं होतं. तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक एकदा टाळ्या व्हावं, कारण त्यांनी एवढी मोठी मला संधी दिली. त्यानंतर मनोरमा दिवाळी अंक 2022 त्यात माझी पैसाही कविता प्रसिद्ध झाली, त्यांचाही मी एक आभार व्यक्त करतो. त्यानंतर 15 एप्रिल 2023 रोजी आमच्या तेलुगू भाषेचे दिग्गज साहित्यिक डॉक्टर लक्ष्मण बोली जयंती निमित्त आम्ही 4-5 कवींनी मिळून, रामप्रभू माने होते, भोसले सर होते, बुधरामताई होते, आम्ही उत्कर्ष भाषेला विनंती केली की त्या डॉक्टर लक्ष्मण बोलीच्या जयंती मिळून आम्हाला एक कवी समूह काही संधी द्या. त्यांनी आम्हाला लगेच म्हणजे संधी दिली आणि आमचा कार्यक्रम एकदम चांगला झाला. आणि ते विशेष म्हणजे वंश मोड मिळाला आमच्या कार्यक्रमाला, प्रत्येक कवीला वंशमान मिळाला. त्यामुळे त्या उत्कर्ष वाचन एकत्रित सोलापूर यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर पूर्व विभाग सार्वजनिक वाचालय यांचा वार्षिक अहवालात माझी मातृभाषा ही जी आता मी जे सादर केलं होतं ती मातृभाषा कविता त्यांनी प्रसारित केली. त्यामुळे पूर्व वाचनचे सर्व पदाधिकारी व त्यांचे मी हार्दिक आभार व ऋण व्यक्त करतो. त्यानंतर गझलकार चौडेकरांची फक्त 6 महिन्यापूर्वी माझी ओळख झाली, तेव्हापासून ते माझ्या संपर्कात आहे. त्यांच्या काव्यप्रेमी शिक्षक मंचमध्ये मला सभासद करून घेतले. त्यांच्या 2-3 कवी संमेलनात मला काव्य सादर करण्याची संधी दिली, त्यांचा सुद्धा मी आभार आणि ऋण व्यक्त करतो. त्यानंतर या जन्मावर हा पुस्तक प्रकाशित होण्यासाठी ज्येष्ठ कविवर माधव पवार, साहित्यिक राजेंद्र भोसले, बुधारामताई, कालिदास चौडेकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. त्यानंतर या पुस्तकाला
आमचे कॉलेजचे प्राध्यापक कुमार सोलनकर सर, त्यानंतर या पुस्तकाचे मुद्रित शोधन करणारे रामचंद्र अंचाटे, या शिवप्रबंध प्रश्नांचे सौ राजश्री भोसले आणि मुखपृष्ठ सादर करणारे शिरीष घाटे, या सर्वांचा, तसेच आमच्या कुचन प्रशाला शिक्षकवृंद, शिक्षकवृंद, व्यवसाय शिक्षण विभागातील शिक्षकवृंद सतत माझ्या कवितावरती चर्चा करीत असतात, प्रोत्साहन देत असतात, स्तुती करत असतात. यामुळे माझा दुसरा कविता संग्रह या सगळ्यांच्या, तसेच मला एक सवय लागलेली आहे, माझा प्रत्येक एखादा कविता झाल्यावर मी व्हॉट्सअप फेसबुकवर टाकत असतो. तिथं सुद्धा मला लाईक्स कमेंट्स आणि काही दुरुस्ती असेल तर सुचवलं जातं. त्या व्हॉट्सअप फेसबुक या सर्वांवरती माझं लाईक कमेंट्स करणाऱ्या सर्व प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना मी हार्दिक आभार आणि ऋण व्यक्त करतो. तसेच वृत्तपत्र माध्यमे, मी कवी झाल्यानंतर लोकमत, तरुण भारत, संचार, सकाळ, सुराज्य या सर्वांनी माझं लेखन म्हणा, कविता म्हणा, त्यांनी प्रसिद्धी केलेली आहे. त्या सर्व माध्यमांचं मी ऋण व्यक्त करतो. तसेच TV माध्यम, स्वरांजली चॅनल, वृत्तवेध, सत्यदर्शन, गंगाधर यांनी सुद्धा मला प्रसिद्धी दिली आहे. त्यांचं सुद्धा मी तर आभार आणि ऋण व्यक्त करतो. अशा प्रकारे या जन्मावर हा कविता संग्रह म्हणजे तुमच्या समोरात प्रकाशित होत आहे. यानंतर माझ्या जीवनात जे महत्त्वाचे अस्मरणीय क्षण आलेले आहेत तुमच्या समोर मांडव अशी माझी इच्छा आहे. पहिला अविस्मरणीय क्षण म्हणजे 1984 साली सिद्धेश्वर मंदिराच्या समाधी आजूबाजूला सूर्यनमस्कार स्पर्धा भरली होती. त्या सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये मी सकाळी 5 पासून 9 वाजेपर्यंत जवळपास 675 सूर्यनमस्कार घातले. 675 घातले. त्यावेळेस ती आपला अलार्म वगैरे होता, आपण अलार्म वगैरे ते बंद केल्याशिवाय बंद होत नव्हतं. 1, 2, 3 प्राईज होतं. माझं 4था नंबर हुकलं. मी 4थ्या नंबरला बाद झालो. पण बाद झाल्याचं कधी मला वाटलं नाही, कारण त्या शारीरिक श्रमानंतर मला त्या संयोजकांनी ते कोमट दूध आपल्या ॲल्युमिनियम ग्लासमध्ये दिलं होतं. ते दूध मला अमृतामृत समान भासलं. हा माझा आयुष्यातील पहिला अस्मरणीय क्षण. माझ्या आयुष्यातील दुसरा अस्मरणीय क्षण म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्थेने पद्मशाली समाजाचा उमेदवार म्हणून दिलेली नोकरी. त्यामुळे मी पद्मशाली समाजाच्या तेव्हापासूनच्या आत्तापर्यंतच्या आजी माजी पदाधिकारी सर्व विस्तार मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजन्म ऋण मानतो. हा दुसरा अविस्मरणीय क्षण. तिसरा अविस्मरणीय क्षण, माझ्या खिशात 1 रुपया असताना मी श्रद्धा अपार्टमेंट बिल्डर श्रीनिवास आरकर यांचं फ्लॅट घेतला. त्याची कथा अशी आहे की अलाहाबाद बँकेने 5.5 लाख रुपये मंजुरी दिले, सोसायटीकडनं 50,000 मिळाले आणि माझे मित्र श्रीनिवास दासरी आणि माझे भाऊजी श्रीनिवास बेला 5,000 दिले. फक्त 1 रुपया मी टाकलो. फक्त 1 रुपया मी टाकलो. हे उद्या जर संधी असेल मी त्याच्यावर एक पुस्तक पण लिहिणार आहे, कारण हे शक्य वाटत नाही कोणाला 1 रुपया घर घेतलेलं. त्या 1 रुपयावरती मी घर घेतलं. जे त्यावेळेस माझा पगार कमी होता तरी सुद्धा मी डेअरिंग केलं, ते घेतलं. ते केवळ माझ्या आईच्या इच्छेसाठी. कारण 1990 साली आम्ही बापूजी नगरमध्ये 3,000 स्क्वेअर फूटचं घर कर्जामुळे विकलो होतो. तेव्हापासून आईची इच्छा होती की स्वतंत्र घर असावं. त्या इच्छेसाठी ताकद नसताना मी 1 रुपयावरती ते घर घेतलंय आणि त्याचं श्रेय जातं श्रीनिवास आरकर साहेबांना. कारण ते बोली झाली होती 6,55,000ला, पण त्यांनी त्याच्यात माझ्या आईच्या इच्छा आहे म्हणत त्यांनी 50,000 रुपये कमी केले. त्या आरकर साहेबांना मनपूर्वक सॅल्यूट. त्यानंतर मला 4था अविस्मरणीय क्षण आहे साहित्य क्षेत्रात टाकलेला पाऊल, राजू कथा संग्रह. मला वाटलं नव्हतं मी कथासंग्रह प्रसिद्ध करणार, कथासंग्रह होणार, परंतु या साहित्यिकांनी मला मार्गदर्शन करून प्रोत्साहन करून मला इथपर्यंत आणले. या सर्वांचा मी आभार आणि ऋण व्यक्त करतो. त्यानंतर 1955 साली माझी नोकरी लागली. परमनंट झाल्यावर वडिलांना सांगितलं परमनंट झालं. त्या दिवशी वडिलांच्या डोळ्यातून 2 अश्रू आले. ते आनंदाश्रू होते. त्याच्यावरती माझ्या पहिल्या कविता संग्रहात आनंदाश्रू ही कविता लिहिली. त्याच नंतर 15 दिवसांनी वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांना वाडी हॉस्पिटलमध्ये 1 महिना ठेवावं लागलं. त्या उपचाराचं कसं मी उसने करून देऊन करत होतो. त्यावेळेस आमचे वडिलांचे मित्र किसन श्रीराम आणि आमचे मामा स्वर्गीय परशुराम गड्डम या दोघांनी मला बोलून, वडील त्यावेळेस यशवंत सहकारी सूत मिलमध्ये दुर्बलकडे प्रतिनिधी होते, त्या दोघांनी मला बोलून यशवंत मिलमध्ये अर्ज करायला लावले आणि यशवंत सहकारी सूतगिरीकडून 15,000 रुपयाचा आर्थिक मला मदत दिली. त्यानंतर आमचे भाऊजी स्वर्गीय भूमया गड्डम यांनी सोलापूर नागरिक सहकारी बँकमध्ये आमचे सभासद होते. तिथं 5,000 रुपयाची मदत देऊ घातली. त्यानंतर आमचे मावस भाऊ स्वर्गीय
परशुराम गाजूर यांनी सोलापूर सूतगिरणीच्या यंत्रमाग सोसायटीमधून त्यावेळेस 5,000ची मदत दिली. म्हणजे 1995 मध्ये या सहकार क्षेत्रातील आमच्या नात्यातील बंधूंनी 25,000ची मदत केली. आता त्याचं जर व्हॅल्युएशन केलं तर 25 ते 30 लाख होईल माझ्या मते. तर त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. नाहीतर ते 25 ते 30 लाख बोजा कुटुंबाचा प्रमुख माझ्या राहिला असतं. या ठिकाणी मी त्यांचं सुद्धा आभार आणि ऋण व्यक्त करतो. त्यानंतर वडील आजारी पडल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. माझी दुसरी बहीण मालती कोडम हिचं लग्न 1996ला ठरलं. नोकरी तर नवीन होती, पगार कमी होता, लग्न तर करायचं होतं. 30 ते 40 हजार रुपये लागणार होते. माझा एक विचार होता की नाते मित्राकडे उसने मागू, 1-2 वर्षात नोकरीवर देऊ. पण सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येतं असं म्हणतात ना, तसं मी नाते मित्राकडे पैशाची मागणी केली. सगळे बघू करून म्हणले, मग कोणी दिली नाही. त्यावेळेस आमची आत्या लक्ष्मीबाई कोडम जे आमच्या वडिलांना मदत करत होती. आमच्या वडील सूत व्यापारी होते. म्हणजे जुनं सूत घेणार, ते थोडं चांगलं फिनिशिंग करून परत विकणार. मग त्यावेळेस सतत आमच्या वडील आमच्या आत्याकडे पैसे घ्यायचे 1-2 दिवसासाठी आणि नफा झाल्यानंतर परत मुदत परत करायचे. मग त्या आत्यानी मला वडिलांचा मान मानून मला बोलवून घेतले. त्यांनी त्यावेळेस मला 30,000 रुपये अल्पात व्याजदराने दिले. तेव्हापासून ते 1996 पासून मी सुस्थितीत येईपर्यंत 2003 पर्यंत त्या लक्ष्मीबाई कोडम आत्याने मला आर्थिक अडचणी कुटुंबाच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी त्यांनी पैशाची मदत केली. त्या माहितीचे मी इथं मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो. अशा प्रकारे पैशाची काय किंमत असते मला कळाले. अशा प्रकारे पैशाची काय किंमत असते मला कळाली. मग त्यासाठी मी पहिल्या कविता संग्रहात पैसा ही कविता लिहिली. कवितेचं शीर्षक आहे पैसा. पैसा असावा निस्वार्थाने जगण्यासाठी, पैसा नसावा स्वार्थाने जगण्यासाठी. पैसा असावा संस्काराने राहण्यासाठी, पैसा नसावा अनितीने राहण्यासाठी. पैसा असावा अडचणीत मदत करण्यासाठी, पैसा नसावा अडचणीत येण्यासाठी. पैसा असावा दानधर्म करण्यासाठी, पैसा नसावा पैसा असावा दानधर्म करण्यासाठी, पैसा नसावा सडून जाण्यासाठी. पैसा असावा विद्येच्या सेवेसाठी, पैसा नसावा व्यसनासाठी. पैसा असावा 4 चौघांना काम देण्यासाठी, पैसा नसावा एकलकोंड्यासाठी. पैसा असावा प्रवास करण्यासाठी, पैसा नसावा एकाच ठिकाणी राहण्यासाठी. पैसा असावा 4 चौघात मिसळण्यासाठी, पैसा नसावा गर्वाने राहण्यासाठी. पैसा असावा सत्य आचरणासाठी, पैसा नसावा असत्य आचरणासाठी. अशा प्रकारे मला पैशाची किंमत कळल्यामुळे तेव्हापासून मी थोडं पैशाच्या बाबतीत थोडं जागून राहू लागलो. कोण जामीन म्हणून मागितलं तर मी दिलो नाही. कारण जामिनाच्या बाबतीत माझ्या वडिलांच्या बाबतीत एक कथा घडलेली होती. माझे वडील हालाकीच्या परिस्थितीत असताना एका सिंगम नावाच्या व्यक्तीला 5,000 रुपये दिले होते. आणि महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मला आणि माझ्या भावना मिळाल्यानंतर ते पैसे गोळा करून जामीनदार माझे वडील त्याला दिले होते. घरची परिस्थिती गरीब असताना तेव्हापासून कोण मला जामीनदार मागितलं तर मी हात जोडत होतो, कृपया मला ते तेवढं सोडून बोला म्हणत होतो. अशा प्रकारे पैशाचं महत्त्व मला तेव्हा कळालं. त्यानंतर माझी आई नारूबाई गुंडेली माझ्या जन्मापासून ती कष्ट करत आहे. पहिल्या लढ्या सूतकथाही करत होती. पण जेव्हा आमची परिस्थिती आली तिची झाली, तिने वयाच्या 34व्या वर्षी BDO काम शिकले. आणि त्या BDO कामामुळे महाराष्ट्र शासनाकडून आम्हा भावंडांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळालं. यासाठी मी महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार आणि ऋण मानतो. त्यानंतर माझे वडील स्वतःच्या वडिलांचे क्षेत्र 5 वर्षच आढळले होते आमच्या आजी आजोबांचं. त्यांनी इथे येऊन स्वतः आत्मा कामगार म्हणून काम केले. नंतर स्वतः व्यावसायिक बनले. तिथून ते मरेपर्यंत व्यावसायिकच केले. ज्यावेळेस आमची परिस्थिती हलाखीची होती त्यावेळेस त्यांना नोकरीसाठी ऑफर आली होती. पण त्यांनी एकच म्हटलं आम्हाला, मी नोकरीवरून व्यवसाय केलो आणि व्यवसायातून मी रिटर्न नोकरीकडे जाणार नाही, भले आपलं काही हो आपल्या कुटुंबाचं, असं त्यांनी म्हटलेलं होतं. अशा प्रकारे आमच्या कुटुंबात सर्वच व्यक्तींनी मला पाठबळ दिलेले. आमच्या 3 बहिणी जिथं माहेरात सुख लागतंय तिथं त्यांनी शाळेला जाऊन बिड्या करून आमच्या परिस्थिती सांभाळल्या. त्या 3 बहिणी नर्मदा, मालती, अनिता यांचा सुद्धा मी ऋण व्यक्त करतो. आता वेळ होऊ लागले, पहिल्यांदा आपण पुस्तक प्रक्षण करू. राहिलेलं माझं मनोगत नंतर व्यक्त करू. आमचे शिक्षण संस्थेचे सचिव माननीय दर्शनजी गोप साहेब आलेले आहेत. त्यानंतर शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्टा साहेब आलेले आहेत. दोघांचे मी सहर्ष स्वागत करतो. प्रथम आपण पुस्तक प्रकाशन करू, त्यानंतर राहिलेलं माझं मनोगत व्यक्त करतो. ज्यांच्या शुभ हस्ते मगाशी सर सांगितले गोप साहेबांचं आगमन तसेच श्रीधर चिट्ट्या साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना विनम्रपूर्वक मी स्वागत करते.
तर आज ज्यांच्या शुभ हस्ते आज या जन्मावर या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे असे माननीय पद्मशाली शिक्षण संस्थेचे महामेरू सचिव आदरणीय दशरथ गोप सर यांचा सन्मान आपण या इथे करूयात। मी माननीय कविवर्य माधव पवार यांना विनंती करते की त्यांनी साहेबांचा सन्मान करावा। आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मार्गदर्शक आणि समोर असले सर्व गुरुजन वर्ग आणि आमचे पद्मकवी आदरणीय नरेंद्र गुंडेली सरांचे सगळे मित्र परिवार, आज त्यांनी अत्यंत धाडसाचं काम करतायत की एक अमराठी भाषिक असताना सुद्धा त्यांनी मराठी भाषेची सेवा अत्यंत नम्रतेने ते करतायत आणि त्यांच्या त्या सेवेलाच खरोखरच या ठिकाणी व्यासपीठ मिळालेलं आहे। त्यांनी मोठी परिश्रम घेऊन या ठिकाणी पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं ते घेत आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीला आपण शुभेच्छा देताना मी एवढंच या ठिकाणी त्यांना विनंती करतो, आपण ज्या आत्मीयतेनं आणि ज्या प्रामाणिकपणाने ही सेवा करत आहे, ही सेवा अधिकाधिक उत्तरोत्तर प्रगती झाली पाहिजे। त्यासाठी आपण अमराठी भाषिक असल्याची कधी भावना मनी बाळगायची नाही। आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, या माती जन्माला आलो आणि या मातीचे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत। अर्थातच आपल्याला माय बहीण किंवा मावशी असं काही भेदाभेद आपण कधी करायचं नाही। आपण या मातीशी प्रामाणिक आहोत आणि मातीशी प्रामाणिक राहणार आहोत आणि याच भावना आपण साहित्याची सेवा करावी असं मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि आपलं जे आजचा जो काव्य संग्रह आहे तो नक्कीच ज्ञानेश्वराचं एक पान होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। या जन्मावर काव्य संग्रहाचे प्रकाशन सोहळा समारंभाचे मान्यवर श्री माननीय माधवजी पवार सर व इतर सर्व राजेंद्र भोसले सर, कालिदास चौडेकर सर व आमचे प्राचार्य मेटे सर, निंबाळकर सर व व्यासपीठावर सन्मान्य व्यक्ती, कविप्रेमी व सर्व बंधू भगिनी, पद्मशाली शिक्षण संस्था संचलित असलेले एक प्राध्यापक एवढं चांगलं कवी होतो हे या संस्थेसाठी भूषण आहे। त्याबद्दल मी अभिमान बाळगतो। मला कधी वाटलं नाही की आपल्यात बी कवी आहे, पण अलीकडच्या काळात सरांचे पुस्तक जेव्हा मला मिळत होते तेव्हा थोडं काय वाचनाची आवड नाही मला, पण थोडं काय वाचन करून त्याचा हे करत होतो, अभ्यास करत होतो। खरं तर सुंदर कविता त्यांनी रचलेल्या आहेत। अनेकदा त्या प्रत्येकाने आपलं क्षेत्र निवडलेलं असते। एक प्राध्यापकीय सेवा करत असताना त्यांनी या कवी संग्रहात आपण जीवन दुसरा भाग म्हणून चालू केले, त्याला ते यशस्वी झालेत आणि यापुढे बी चांगलं यशस्वी हो व त्यांच्या कौटुंबिक याच्याप्रमाणे त्यांना सर्वांचा आशीर्वाद मिळो, आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळो व ईश्वरचनी एवढंच मी चार शब्द बोलून माझे 2 शब्द संपवतो। मला जरा नियोजित 2 कार्यक्रम असल्यामुळे मी सर्वांची माफी मागतो, रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। शिवप्रज्ञा प्रकाशनातर्फे प्रकाशित तेलुगूच्या वेली मराठी फुललेल्या या कविवर्य नरेंद्र गुंडेली यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आत्ताच उपस्थित असलेले सन्माननीय दशरथजी गोप साहेब, आमचे मार्गदर्शक आणि आमचे सर्वेसर्वा आमचे माधव पवार दादा, प्रख्यात साहित्यिक सन्माननीय राजेंद्र भोसले सर, युवराज मेटे सर, अनिल निंबाळकर सर आणि आमचे गुरुवर्य सिद्धराम पुराणिक सर, तसेच मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित आणि माझ्यासमोर बसलेले सन्माननीय शिवाजी शिंदे साहेब, अनिल वासम साहेब, तसेच सर्व ज्ञात अज्ञात सर्व रसिक मंडळींना माझा नमस्कार। तेलुगूच्या वेलीवरती हे मराठी फुल फुललेलं आहे। आताच वासम सरांनी सांगितलं आहे की बाबा आपण असं काही मानायचं नाही आहे, परंतु मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपले पूर्व भागामध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख लोकसंख्या आहे तेलुगू भाषिकांची आणि मराठीमध्ये लिहिणारे साहित्यिक हाताच्या बोटावरती मोजणे एवढेच आहे। जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे, जगण्या मरण्यामधले हे उरणे सुंदर आहे, अशा अजरामर ओळी लिहून गेलेले आमचे आदरणीय लक्ष्मीनारायणजी बोल्ले साहेब।
त्यांचाच वारसा आम्ही काही लोक आता चालवत आहोत. त्याच्यामध्ये प्राध्यापक वसंत सोमा सर असतील, नरेंद्र गुंडेली असतील, त्याच्यानंतर सूर्यकांत कामुस आहेत, मी स्वतः आहे, कालिदास चौडेकर. तर असे रेणुका बुधारामताई खूप महत्त्वाच्या आजकालच्या म्हणजे तेलुगू आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये ज्यांची सिद्धहस्त लेखणी जी आहे ती चौफेर अशी त्यांची टोलेबाजी करते अशा आमच्या ताई. तर असे 4-5 लोकच म्हणजे 1 लाखाला 1 साहित्यिक असं त्याचं प्रमाण झालेलं आहे. मला वाटतं की हे प्रमाण आता वाढायला पाहिजे, कारण आपण तेलुगू भाषिक जरी असलो तरी सुद्धा आपली गात्रभाषा, बोले साहेब नेहमी म्हणतात मातृभाषा तेलुगू आहे परंतु गात्रभाषा जी आहे ती मराठी आहे. आमच्या गात्रामध्ये मराठी रुजलेली आहे, मराठी रुळलेली आहे, आम्ही मराठी बोलतो. तेलुगू जरी आमच्या घरात आम्ही जरी तेलुगू बोलत असलो तरी आम्हाला लिपी येत नाही. त्यामुळं आमचं सगळं पालन पोषण आणि आमची जडणघडण जी आहे ती आमची मराठीच आहे आणि त्या मराठीचा आम्ही स्वीकार केलेला आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, अभिमानास्पद आहे, परंतु महाराष्ट्रात राहून सुद्धा आपल्या तेलुगू भाषिकांनी जे अद्वितीय असं यश मिळवलेलं आहे त्याला तोड नाही आहे. आणि डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी तर मराठी भाषिक सुद्धा लिहिणारा एवढं उत्तुंग असं त्यांनी कामगिरी मराठीमध्ये करून ठेवलेलं आहे. मराठी भाषांतर असो किंवा त्यांचे अनेक पुस्तकं जे आहेत त्यांनी आतापर्यंत मराठीमध्ये जे लिहिलेले आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुद्धा ते उभे राहिलेले होते. एवढा दिव्य प्रतिभेचा माणूस आपल्यामध्ये होऊन गेलेला आहे. तेलुगू भाषिकांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि साहित्य म्हणा किंवा कला म्हणा किंवा ही कविता म्हणा ही दैवदत्त निसर्गदत्त देणगी आहे. आमच्या बाप जगामध्ये कोणीही कवी नव्हते. आमच्या 7 पिढ्यामध्ये, मागच्या 7 पिढ्यामध्ये कोणी कवी नव्हते, लेखक नव्हते. मला वाटतं गुंडेले सरांच्या सुद्धा मागच्या पिढ्यामध्ये कोणी नसतील. पण ही देणगी जी आहे ती आम्हाला मिळालेली आहे आणि आम्ही त्या देणगीचा पुरेपूर आम्ही वापर करतोय. मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की काव्यप्रेमी शिक्षक मंच हा महाराष्ट्रभर पसरलेली एक संस्था आहे, खूप मोठी संस्था आहे. त्या संस्थेचा मी राज्य सचिव आहे. तर जवळजवळ 25,000 कवी जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये जोडलेले आहेत. तर त्या संस्थेचे हे आमचे आजीवन सभासद आहेत. सोलापूरचे जवळजवळ 60 ते 70 कवी त्याच्यामध्ये आहेत आणि आजीवन. आणि आमच्या संस्थेचे आजीवन सभासद फीस 2,000 रुपये आहे. तर ते 2,000 रुपये सभासद फी भरून असे जवळजवळ 450 लोक सभासद झाले आहेत आणि 25,000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. तर अशा संस्थेच्या वतीने आमच्या काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने सुद्धा त्यांचं हार्दिक मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आज कविता संग्रहाचं प्रकाशन केलेलं आहे. तर मी त्यांच्या पुढील कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. शिवप्रज्ञा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या कवी नरेंद्र गुंडेली लिखित या जन्मावर या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे परममित्र कवी माधव पवार सर, ज्यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे ते कवी नरेंद्र गुंडेली सर, महाराष्ट्रातले प्रख्यात असे गझलकार म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते कालिदास चौडेकर सर, तसेच सौ गुंडेली उपस्थित आहेत. समोर सुद्धा बरीच साहित्य क्षेत्रातील मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलसचिव आणि कवी डॉक्टर शिवाजी शिंदे सर, निर्मला मठपती पुरस्काराचे प्रणेते उत्तरेश्वर मठपती सर, आमचे कवी मित्र राम प्रभू माने सर, प्राध्यापक जमादार सर, ॲडव्होकेट अनिल वासम सर, आनंद गोडके सर, कवी नरेंद्र गुंडेली यांचे सर्व कुटुंबीय, त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी आणि रसिक श्रोते हो. शिवप्रज्ञा प्रकाशन, बऱ्याच वेळा शिवप्रभा असा उल्लेख होतो. तर शिवप्रज्ञा म्हणजे काय की आमच्या मुलाचं नाव शिवाजी आहे आणि मुलीचं नाव प्रज्ञा आहे. माझं नाव तर नेहमी पेपरला येतं म्हणलं, तुमचं बी नाव कुठल्या स्वरूपाने यावं यासाठी शिवप्रज्ञा असं नाव दिलं. तर या शिवप्रज्ञा प्रकाशनच्या वतीनं हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. खरं तर आमची संस्था नवीन लोकांसाठीच आहे. नवीन लोक जे आहेत त्यांचं स्वागत केलं जातं. आमच्याकडे वितरण व्यवस्था नाही तरी सुद्धा
ज्यांना इतर प्रकाशक असे उभे सुद्धा राहू देत नाहीत, ते मग त्यांचं मात्र आम्ही स्वागत करतो. एक साहित्य सेवा या दृष्टीनं हा उपक्रम चालू आहे. मला चांगली गव्हर्नमेंटची पेन्शन वगैरे मिळते, मुलं बिलं चांगली सुटेबल आहे, त्यात पैसा मिळवणे हा माझा मुळीच उद्देश नाही. एक साहित्य सेवा घडावी असा या पाठीमागचा उद्देश आहे. खरं तर पु ल देशपांडे म्हणतात की पोटापाण्याचा व्यवसाय माणसाने जोमाने करावा. पोटापाण्याचा व्यवसाय माणसाने जोमाने करावा, कारण तो व्यवसाय तुम्हाला जगवेल. परंतु त्याचबरोबर संगीत, साहित्य, कला, शिल्प, चित्रकला, गायन यापैकी एका तरी कलेशी आपली मैत्री जमवावी, म्हणजे का जगायचं हे कला शिकवेल. तर अशीच एक मैत्री आपले नरेंद्र गुंडेली सरांनी आपले साहित्याशी नाळ जोडलेली आहे. खरं तर नोकरीला उपजीविका म्हणलं जातं. उपजीविका म्हणजे जगण्यासाठी जे पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी असतं ती उपजीविका असते, आणि जीविका असते ती महत्वाची असते, की ज्या दिशेने आपण जातो ती जीविका. तर खरं तर पोटापाण्यासाठी ते करतात, त्यांची काय नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल तर. परंतु जीविका म्हणजे एक कवी म्हणून त्यांनी एक नाममुद्रा उमटवण्याचा एक यशस्वी प्रयत्न त्यांनी याद्वारे केलेला आहे असं मला वाटतं. आणि कवी होण्यासाठी आता तसं पाहिलं तर कवी कुणालाही होता येत नाही, त्यासाठी उपजत प्रतिभाशक्ती असावी लागते. आणि लहानपणी एक उच्च संस्कार, म्हणजे उच्च मानवी जीवन मूल्य ज्याला म्हणता येईल, असे संस्कार लहानपणी झाल्यानंतरच पुढं भविष्यात तो माणूस कवी किंवा लेखक किंवा साहित्य निर्मितीच्या या क्षेत्रात येऊ शकतो. एक आपल्या मनावर झालेल्या संस्काराच्या माध्यमातून प्रामाणिकपणा, सत्य ह्या गोष्टी एक उच्च मानवी जीवन मूल्य घेऊनच हा कवी पुढे निघालेला आहे. आताच त्यांनीच सांगितलं की जेव्हा केली आयुष्याची होळी तेव्हा सुचल्या दोन मुळे, असं सुरेश भट म्हणतात. घरादाराची राख रांगोळी भाळी लावतो आम्ही, मनुष्य सांगतो आम्ही, असे सुद्धा म्हणतात. खरं तर हे घरादाराची राख रांगोळी करायचा प्रकार आहे. आपण पाहतो की जसं म्हटलं जातं की घर जाळून कोळशाचा वापर असं म्हणजे एक म्हण आहे, तसा हा प्रकार आहे. आणि ज्यांना आता कविता म्हणजे ज्यांना जीवन त्यांना कळले हो, मी पण त्यांचे पक्व फळापरी अर्गत त्याने गळले हो. ज्यांना जीवन कळतं तोच ह्या काव्यक्षेत्रामध्ये आकर्षित होऊ शकतो. कारण जीवन कळणे म्हणजे आज न उद्या आपल्याला जायचं आहे हे आधी कवीला कळलेलं असतं, आणि जाता जाता आपण काहीतरी चांगलं करून जावं अशी त्याची इच्छा असते. त्याप्रमाणे आणि कविता लिहिणे ही सामान्य बाब नाही. कवी केशवसूत म्हणतात की कविता ही वीज धरल्यासारखी असते, कवीने हातात वीज धरल्यासारखी असते. सामान्य माणूस जिथं संपतो तिथं कवी मात्र ती कवितेची वीज हातात धरून आयुष्यभर त्याचं मार्गक्रमण करत असतो. आणि असंही म्हटलं जातं की माणसाने 1 वर्ष जगायचं असेल तर शेती करावी, 1 वर्ष जगायचं असेल तर शेती करावी, 100 वर्ष जगायचं असेल तर झाडं लावावीत, आणि हजारो वर्ष जगायचं असेल तर साहित्य निर्मिती करावी. कारण अक्षर वाङ्मय हे अमर असतं. आज आपण पाहतो ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा तुकोबांची गाथा आज सुद्धा 700 वर्षानंतर सुद्धा जशीच्या तशी आहे. अर्थात मी त्यांची नरेंद्र गुंडेलींची तुलना त्यांच्याशी करत नाही, परंतु आपापल्या परीनं जरी आपल्याला सूर्य जरी होता नाही आलं तरी आपल्या परीने एक पंथी बनून किंवा एखादी मेणबत्ती बनून आपल्या परिसरात जरी प्रकाशमान करण्याचा प्रयत्न केला तरी कवीसाठी पुरेस आहे. आणि एक संताचा एखादा अंश हा प्रत्येक कवीमध्ये असतो असं मला वाटतं. आणि असे म्हटलं जातं की 100 माणसांतून एक योद्धा तयार होतो, 100 माणसातून एक योद्धा, 1000 माणसातून एक पंडित तयार होतो, आणि 10,000 माणसातून एक वक्ता होतो, आणि 1,00,000 माणसातून एक साहित्यिक होतो. आत्ताच चौडेकर सर म्हणाले की बाबा तेलुगू समाजात 5 लाख लोकसंख्या आहे आणि 5च कवी लेखक आहेत. आणि ते तसं काय तेलुगू समाजातच नाही, मराठी समाजात तसंच आहे. कारण 1 लाखातूनच एक हा कवी किंवा लेखक हा तयार होत असतो. आणि कवी म्हणून एखादा उपाधी, आता त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत, राजू काव्यमाला आणि आता या जन्मावर. एक कवी म्हणून उपाधी मिळते त्या कवीला, आणि ती पदवी एखाद्या विद्यापीठाने
किंवा कोणी गव्हर्नमेंटने किंवा संस्थेने दिलेली नसते, तर ती लोकांनी दिलेली असते. त्यामुळं त्या पदवीला साजेल असं वर्तन करण्याची एक जबाबदारी, एक सामाजिक जबाबदारी त्याच्यावर नकळतपणे पडत असते. म्हणजेच त्याची जबाबदारी थोडीशी वाढली. आता तेलुगू भाषेत कवी, खरं तर आपली स्वतःची तेलुगू भाषा असताना सुद्धा मराठी साहित्य, मराठीचा अभ्यास करणे आणि त्यातून साहित्य निर्मिती करणे ही खरोखरच एक असामान्य अशी बाब आहे. कारण ज्याची भाषा मराठी आहे त्यांना सुद्धा कविता करता येतात का नाही हे सांगता येत नाही, परंतु आपली व्यवहारातली भाषा तेलुगू असून सुद्धा ते मराठीतून कविता करतात ही अत्यंत विशेष बाब आहे. या प्रसंगी मला डॉक्टर लक्ष्मण बोल्ले यांची आठवण येते. कारण लक्ष्मण बोल्ले नेहमी म्हणायचे, रंध्री 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 माझ्या आंध्री भाषा जरी मंत्रगीत उरी मराठीचे, गळा तेलुगूचा आणि लढा मराठीचा, असं त्यांचं प्रत्येक वेळेला असायचं. आणि मला सांगण्यास आनंद वाटतो की त्यांना एक माझे गुरु म्हणून, साहित्यातले गुरु म्हणून त्यांनी मला जवळ केलं आणि त्यांच्या कृपेनंच मी थोडंफार लिहू शकलो. नाहीतर आमच्या मराठा समाजामध्ये बहुतेक राजकारणाच्या एखाद्या पुढाऱ्याच्या पाठीमागं फिरण्यात स्वतः धन्यता मानतात किंवा काय तसं राजकीय क्षेत्रामध्ये जास्त त्यांचा वावर असतो. या साहित्य क्षेत्रामध्ये असे माणसं अपवादाने येतात, जसे माझं सुद्धा आलेले आहेत. त्यांनी एकदा माझे कवी संमेलनामध्ये ओळख झालं तर मला घरी बोलवलं. घरी बोलवल्यानंतर त्यांनी माझ्यात काय गुण पाहिला काय माहीत नाही, परंतु नंतर आमची जी गुरु शिष्याची जोडी जमली ती अखेरपर्यंत मी त्यांच्या सानिध्यात थोडंफार साहित्याचा धडा घेतलेला आहे. खरं तर तेलुगू समाज त्यांनी एका साह्याने आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी तेलुगू समाजाचे जो इतिहास आहे सोलापूरच्या संबंधित तो त्यांनी त्यामध्ये कथन केला होता. तेलुगू समाजाचं आगमन साधारणतः 250 ते 200 वर्षापूर्वी सोलापुरात झालेला आहे. व्यवसायाच्या निमित्तानं हा समाज सोलापुरात आला आणि हातमाग व्यवसाय हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. आणि त्या हातमाग व्यवसायाच्या जोरावर त्यांच्यात एक तेलुगू समाजामध्ये एक महत्त्वाचा गुण आहे, तो म्हणजे कष्ट करणे, प्रामाणिकपणा आणि नम्रता. या स्वतःच्या गुणावर या समाजानं आपल्या हातमागाच्या व्यवसायाच्या माध्यमातून सोलापूर चादरीची जी निर्मिती केली, चादर असो, बेडशीट असो, टॉवेल असो, आज आपल्याला देशभरातून सोलापूर म्हणलं की सोलापुरी चादरे. पूर्वी सोलापूरची गिरणगाव अशी ओळख होती, परंतु त्यानंतर एक चादरीचं सोलापूर, जशी कोल्हापूरची चप्पल असते तशी सोलापूरची चादर असे एक नवीन ओळख त्यांनी सोलापूरला करून दिलेली आहे. आणि ह्या चादरीचं उत्पादन इतकं वाढलं की त्याचं परदेशामध्ये आयात करावं लागल्या आणि परदेशामधून ते परदेशी चलन मिळवण्यात ह्या तेलुगू समाजाचा खूप मोठा वाटा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे की कोकणाचे कोळी, पुण्याची माळी आणि सोलापूरची साडी या 3 समाजानं महाराष्ट्राची आर्थिक बाजू भक्कम करण्यास खूपच त्यांचं योगदान मोठं आहे आणि त्यांचं ऋण हा महाराष्ट्र कदापि विसरू शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पद्मशाली समाजाने बौद्धिक व्याख्यान मला जे असतात आपल्या सोलापुरात वगैरे बौद्धिक व्याख्यान मला होत्या गणेशोत्सवानिमित्त, ही संकल्पना मूळ तेलुगू समाजातून आलेली आहे. म्हणजे मला वाटतं त्यांची बँक होती, औद्योगिक बँक, त्या बँकेच्या माध्यमातून सुरुवातीला सोलापुरात व्याख्यान मला आयोजित केल्या जाऊ लागल्या. त्यावेळेला मला वाटतं पहिल्या कमिटीमध्ये लक्ष्मण बोल्ले होते. सुरुवातीला म्हणजे गणेशोत्सव म्हणल्यानंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, जसे की मेळे व्हायचे किंवा नाकला व्हायच्या किंवा नाटक व्हायच्या, विविध स्पर्धा व्हायच्या. परंतु औद्योगिक व्याख्यान मला प्रथमतः औद्योगिक बँकेने सुरू केली आणि त्याचं अनुकरण इतर बँकेने केलं. आणि ही व्याख्यानमालेची पद्धत आहे ती नंतर महाराष्ट्रभर पसरली. तर हे सुद्धा तेलुगू समाजाने सुरू केलेली एक चांगली सांस्कृतिक पद्धत आहे. आणि ह्या समाजाने दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कष्टाच्या जोरावर किंवा आपल्या राजकीय असो, सामाजिक असो, आर्थिक बाबतीत असो, औद्योगिक बाबतीत असो, एक आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आता राजकारणाच्या बाबतीत आपण काही नावं माझ्या कानावर येतात की धर्मनाथ सालोल आहेत. सोलापूरचे प्रथम महापौर इरय्या बोल्ली, ते लक्ष्मण बोल्लेंची वडील. ज्यावेळेला सोलापूर नगरपालिकेचं रूपांतर महापालिकेत झालं त्यावेळेला इरय्या बोल्ली हे पहिले महापौर झाले होते. त्यानंतर आरूढ झालेले पुरणचंद पुंजाळ आहेत.
श्रीकांत जन्नम आहेत, प्रकाशल गोरवाल, दशरथ गोप अशी विविध नावे सांगता येतील. आणि साहित्य क्षेत्रातली आपण ही नावं आता सांगितलीच, चौरेकर सरांनी की डॉक्टर लक्ष्मण बोल्ली यांच्यापासून सुरू झालेली परंपरा. लक्ष्मण बोल्ली हे कवी होते, चांगले लेखक होते आणि त्यांनी एक मराठी आणि तेलुगू भाषेचा सेतू म्हणून एक महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल आता आमच्या भगिनी रेणुका बदाराम ह्या जात आहेत. त्या सुद्धा एक उत्कृष्ट कवयित्री आहेत. आणि परवा त्यांचं आनंद हे पुस्तक प्रकाशन करण्याचं भाग्य आमच्या शिवप्रज्ञा प्रकाशनला लाभलं. आनंदम हा मला वाटतं साहित्य अकादमी पुरस्कार विजेता कथासंग्रह तेलुगू भाषेत होता. त्याचं स्खलित मराठी त्यांनी अनुवाद केलेला आहे. आणि मला वाटतं त्याची एक कथा सोलापूर विद्यापीठात लागली आता, अशी बातमी तुम्हीच मला दिली सांगितली. तर अशा प्रकारे कालिदास चौडेकर आहेत, वसंत सोमा आहेत, म्हणजे अशी ही मंडळी. आता नरेंद्र गुंडेली यांचं नाव या मांदिवळ्यात घेणं भागच पडणार आहे, कारण त्यांचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. आणि सोलापूरची विडी कामगार परंपरा ही सुद्धा एक लक्षवेधी आहे. विडी कामगार मातांनी अत्यंत कष्टाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये असून आपल्या गरिबीवर कशी मात केली, त्याचं पुस्तक मला वाटतं आता विडी कामगार मातांचे यशोगाथा अशा काय तर शीर्षकानं पुस्तक येत आहे. की ह्या माता ज्या आहेत विडी कामगार माता, त्यांनी कष्ट करून आपल्या मुलांमध्ये आपलं भविष्य पाहिलं आणि त्यांची मुलं इतकी पुढे गेली की काही न्यायाधीश झालेत, काही वकील झालेले आहेत, काही डॉक्टर झालेले आहेत, काही मोठे उद्योजक झालेले आहेत. एक अशा प्रकारे एक त्यांच्या कर्तृत्वाची भरारी त्यांनी घेतलेली आहे. ते पुस्तक मला वाटतं नंदादीप प्रकाशन करणार आहे. ते काही दिवसात त्याचं संपादन आमच्या रेणुका यांनी केलेलं आहे. आता थोडंसं त्यांच्या नरेंद्र गुंडेली यांच्या कवितेकडे आपण थोडंसं वळूया. ते नरेंद्र गुंडेली त्यामध्ये 80 पानाचं पुस्तक आहे. त्यामध्ये साधारणतः 68-70 काही तर कविता आहेत. आणि त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की ते एकदम सरळ कविता लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी यमकाचा सोस केलेला नाही किंवा कुठल्या रचनेचा त्यांनी हे सोस केलेलं नाही. जसं भावना आल्या तशा मनात आल्या तशा त्यांनी कागदावर उतरवलेल्या आहेत. त्यामुळे जसं निसर्गात जसं झाड वाढतं, ते झाड वाढल्यानंतर एक झाड काय दुसऱ्या झाडासारखं सारखं नसतं. झाडाच्या फांद्या वेगळ्या असतात, पानं थोडीशी ठेवण वेगळी असते, परंतु ते झाडाचं महत्त्व कळत नाही, कमी होत नाही. तसं त्यांच्या ह्या कविता आहेत एक नैसर्गिक अशा फ्लोनं बाहेर आलेल्या आहेत. माझी सून या कवितेत ते म्हणतात, बोलू शकतो ना, माझी सून या कवितेत ते म्हणतात, सुशिक्षित नोकरदार सून सर्वांची नजर लागता माझ्या मनात चिलविचल एकरूप होईल का भावनात, झाले भावनात सामील करीत सासूचे पालन, न्याहारी देता मला भरून आले होऊ नये. आता त्यांना एक सुशिक्षित सून मिळालेली आहे, दिसायला सुंदर वगैरे आहे, पण त्यांना अशी भीती वाटते की ती माझ्या घरात म्हणजे सहभागी होईल का, तिला आवडेल का माझ्या घरातलं वातावरण. पण ज्या वेळेला ती घरात येते आणि सासूच्या आज्ञेचं पालन करून सासऱ्यासाठी न्याहारी म्हणजे नाश्ता आणून देते, त्यावेळेला त्यांचं मन भरून येतं. तर अशा प्रकारे त्यांनी सुनेबद्दलचं आपलं एक मत यामध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या प्रेम कविताही भरपूर आहेत. तशा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही की ते कोणाशी प्रेम करतील, परंतु कसं आहे, तरुणपणी प्रत्येक माणूस हा कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात पडत असतो. कुणी सांगतात, कोणी सांगत नसते, एवढंच फरक असतो. तर मन उदास या कवितेत ते म्हणतात, प्रेमाच्या शब्दा गोष्टी साठवणी गुदगुल्या होई मनात गुपित आपल्या आठवणी. आता प्रेमाच्या त्यावेळेच्या घेतलेल्या शब्दा फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्या आठवून गुदगुल्या मनात होतात त्या आठवणी, असं त्यांना म्हणायचं आहे. त्यानंतर वाट पाहते प्रियाची या कवितेत म्हणतात, तुझ्या आगमनाची चाहूल हुरहुर लागे मनाला, लक्ष न लागे कामात भेटीची ओढ लागे तनाला. म्हणजे तुझ्या आगमनाची चाहूल लागली की माझं मनाला त्याची हुरहुर लागते. एक अशा प्रकारे आपल्या प्रेयसीबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पुढे काय म्हणतात ते, फारच उशीर झाला लाभला योग मला, संगत तुझी मला आला मैत्रीचा बोलबाला, नीतीचा खेळ वेळगा पुरवठ्यात हवी होतीस मला, योगाला जोडून उत्तरार्धात तरी भेटतेस मला. आता थोडा उशीर झाला असं त्यांना वाटतं, म्हणजे एखाद्या त्यांचं प्रेम एखाद्या व्यक्तीवर असं त्याचं लग्न झालं नसेल यांच्याशी, बरं का. आता त्यांचं कोणाशी तर झालं असणार शेवटी,
कारण ह्यांचे कसे झालं असतात, त्यांचं त्या त्यांच्या संसारात व्यस्त असतात, ह्या यांच्या संसारामध्ये व्यस्त आहेत. तर त्यावेळेच्या त्यांच्या ज्या आहेत आणि तरुणपणच्या आठवणी प्रत्येकाला मला वाटतं एखाद्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेल्या असतात, तशा त्यांनी सुद्धा साठवून ठेवलेल्या आहेत. परंतु कवीपासून काही लपत नसतं म्हणतात की कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपात बाहेर येतच. त्याप्रमाणे ह्या थोड्याफार प्रेम कवितेच्या माध्यमातून त्यांचं अभिव्यक्त झालेले आहेत. आता संसाराचा गाडा म्हणलं ह्या बायकोवरच्या कवितेत बरं का, कारण संसार वगैरे असं म्हणलं की प्रियशीचा काय संबंध जास्त येत नसतो. संसाराचा गाडा आखण्यासाठी दोघांची मने जुळती प्रेमाने, कधी समजून वागावं लागतं, कधी हक्काने, दुःखात एकमेकांची साथ, सुखात दोघे भागीदार, मुलांवर दोघांची माया, कर्तृत्वात दोघांचा हातभार. आता संसाराचा गाडा हाकण्यासाठी पती आणि पत्नीने एक व्हावं असं त्यांना वाटतं, कधी समजून वागावं, कधी म्हणजे शेवटी संसाराचा गाडा हाकताना प्रत्येकाला तडजोडी करावीच लागते. कधी समजून वागावं लागतं, कधी हक्काने सांगावं लागतं, तर दुःखात एकमेकांची साथ द्यावी लागते आणि सुखात दोघांनी मिळालेलं सुख सुद्धा दोघांनी समसमान भोगावं लागतं. स्त्री जीवन या पुढच्या कवितेत ते म्हणतात, स्त्रीचे जगणे मोल त्यागाचे, परिवारावरचे मायेचे महत्वाचे, तुला भार पुरुषाचे, स्त्रीच्या हातभाराने मुलांचे जीवन उजळे, स्त्रीच्या सहकार्याने. आता स्त्रीचं जीवन जे आहे ते खरं त्यागाचं जीवन आहे. अजून सुद्धा पुरुष प्रधान संस्कृती ही नष्ट झालेली नाही. त्यामुळे ते म्हणते, तुला भार पुरुषाचे, स्त्रीच्या हातभाराचे. कारण त्या पुरुषांचा भार ह्या स्त्रीला आयुष्यभर सहन करावाच लागतो. त्यानंतर त्यांची मोबाईल ही थोडीशी वेगळी कविता आहे. खरं तर मोबाईल आपल्या जीवनाचा आता एक अविभाज्य घटक झालेला आहे. कारण पूर्वी 3 गरजा होत्या, अन्न वस्त्र निवारा, पण आता 4थी गरज सुद्धा निर्माण झाली आहे, ती म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल. आज आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही अशी अवस्था झालेली आहे. जसं की लहान मुलं सुद्धा 5-6 वर्षाची मुलं सुद्धा मोबाईल घेऊन बसतात. आज प्रत्येक जण घरी पाहुणे आले तरी न बोलता मोबाईल घेऊन समोर बसत असतात. 4 माणसं एका घरात बसली तरी समोर आपला मोबाईल असतो. इतक्या आपण मोबाईलच्या आहारी गेलेलो आहोत. ते म्हणतात, थेंबे थेंबे तळे साचे म्हणत मोबाईल जीवनात आले. थेंबे थेंबे तळे साचे म्हणत मोबाईल जीवनात आले, जीवनाचा अविरत भाग बनून सर्वांच्या घराघरात पोहोचले. तर अशा प्रकारे एक जीवनाचा अविरत भाग म्हणून मोबाईल हा सर्वांच्या घराघरात पोहोचलेला आहे. आणि काही जीवनाचे तत्वज्ञान सांगायचं सुद्धा त्यांच्या कविता एक महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं. असूळ या कवितेत म्हणतात, पायऱ्या चढून जाताना, प्रामाणिकाचे प्रयत्न करताना, निंदकाच्या वाट्याला जाताना आसवे गाळले जातात. माणूस पायऱ्या चढत आपला यशस्वी तिकडे जात असतो आणि निंदकाच्या वाट्याला जातात. निंदक हे प्रत्येक क्षेत्रात असतातच. खरं तर तुम्ही चांगलं केलं तरी तुमची निंदा होतेच आणि तुम्ही वाईट केलं तरी जास्त निंदा होते. त्यामुळं हत्ती चले बाजार, उक्ते ओंके हजार या उक्तीप्रमाणे माणसानं राहिलं पाहिजे असं त्यांना सुचवायचं मला वाटतं. मोल यशाचे अविरत श्रम करताना, अंतिम लक्ष गाठताना, ध्येयाप्रती पोहोचताना मोल यशाचे मिळते. घेतलेले सर्व यत्न, आलेल्या सर्व अडचणी, यशाच्या शिखरावर चालताना मोल यशाचे मिळते. एक श्रम प्रतिष्ठेचं महत्त्व त्यांनी सांगितलं आहे. कारण श्रम केल्याशिवाय यशाचं महत्त्व कळत नाही आणि यशाच्या उच्च शिखरावर गाठल्यानंतर ते केलेले श्रम हे आपल्यास कारणीभूत ठरतात असं त्यांना म्हणायचं असं वाटतं बरं का मला. शून्याची किंमत. कष्ट करून भरपूर पद प्रतिष्ठा आल्यावर होतात मेहर नजर सारे, वाढतो अभिमान स्वतःवर, शून्यात आपण असताना सर्वच दाखवतात काजर, पैसा वाढत असताना मात्र सर्वांची असते नजर. आता कष्ट केल्यानंतर पद, पैसा, प्रतिष्ठा हा माणसाला मिळतेच. त्यावेळेला मात्र लोक आनंदाने कौतुक करतात की बाबा फार छान केलं, फार छान केलं. आणि ज्या वेळेला आपण शून्यात असतो किंवा आपल्याकडे काय नसतं त्यावेळेला लोक लाजून दाखवतात. त्यांनी मनोगत असं सांगितलं की मला कोणी तर ते पैसे मागितले, कोणी जवळ सोयी दिलं नाही. आणि म्हणजे थोडक्यात आपण आपल्याकडे काय नसताना आपल्याकडे काय नसताना लोकांकडे सुद्धा काही नसतं, एक अशी अवस्था निर्माण होते. आणि पद मिळाल्यावर मात्र लोक त्याच्याकडे आदराने आणि कौतुकाने पाहतात. हा खेळ खुर्चीचा.
ही थोडीशी राजकारणावर भाष्य करणारी कविता आहे. निवडणुकीच्या धांदलीत आश्वासने, मंत्रिपदाच्या शर्यतीत जंग आहे, पक्षनिष्ठा सोडली वाऱ्यावर, येथे खुर्चीचा खेळ चालू आहे. आता आपण पाहतो महाराष्ट्राच्या राजकारणात काय, देशाच्या राजकारणात काय पाहतो. रात्री एखादा नेता एका पक्षात असतो तर सकाळी दुसऱ्याच पक्षात असतो, सकाळी एका पक्षात असलेला नेता संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात असतो. असा हा खुर्चीचा खेळ चालू आहे असं ते म्हणतात. आता जो न देखे रवी तो देखे कवी असतं, त्यामुळे त्या कवीला ह्या गोष्टी सहज दिसत असतात. विश्वास वाटेना मतदारांना कोण कुठल्या पक्षाचा आहे. आता समोरचा एखादा नेता कुठल्या पक्षाचा आहे याचा मतदारांना अजिबात विश्वास वाटत नाही. लाटणं झालं मतदाराचं येथे खुर्चीचा खेळ आहे. एक मतदारांना त्यांनी लाटण्याची उपमा दिली आहे आणि या लाटण्यासारखं हे नेते मतदारांचा वापर करून घेतात. आणि आता शेवटचं त्यांच्या कवितेविषयी बोलायचं झाल्यास, या जन्माला या कवितेत म्हणतात, आता त्यांनी कविता वाचून दाखवलीच, या जन्मावर प्रेम करावे, या जन्मावर हसावे, या जन्मावर बसावे, या जन्मावर वळावे, येता सुख भोगावे, येता दुःख लढावे, सुख सर्वांशी वाटावे, दुःख स्वतः सोसावे. एक त्रिकालबाधित सत्य सांगणारी कविता आहे. आपलं आलेलं सुख भोगावं आणि दुःख आले तर लढावं, सुख सर्वांना वाटावं आणि महत्वाचं म्हणजे दुःख मात्र वाटवणे, दुःख स्वतः सोसावे. तर अशा प्रकारे त्यांच्या आता सर्वच कवितेचं खरं सांगणं बरोबर नाही, कारण कोण घेऊन वाचणार नाही. त्यानंतर कवी माधव पवार यांचा विचार ऐकण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहात. कवी माधव पवार हे आमचे एक चांगले मित्र आहेत. खरं तर एखाद्या कवी होण्यासाठी पात्रता जी असते ती एक चांगला माणूस आला असं लागतो, एक जेंटलमॅन म्हणतात, एक मोठ्या मनाचा माणूस. आता नरेंद्र गुंडेले यांच्यात सुद्धा मला मोठेपणा दिसला. आता एवढं मोठं प्रेझेंट आतापर्यंत आम्हाला कोणी दिलेलं नाही. आता आम्हाला उत्सुकता लागली आहे की त्यामध्ये काय आहे. तर कवी होण्यासाठी प्रथमतः एक मोठेपणाचा मोठेपणा असावा लागतो. आज माधव पवार यांच्या किडन्या 2 फेल आहेत. जवळजवळ 8 ते 10 वर्ष झालं ते डायलिसिस घेतात. खरं तर खूपच म्हणजे आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस त्यांना घ्यावं लागतं. परंतु साहित्य त्यांना अशी वर्ष देतं की त्या अशा कार्यक्रमांना ते कधीच नकार देत नाही. कारण 4-4, 5-5 तास ते बरोबर बसून अंगात सुया वगैरे खुपसून त्यातलं पाणी काढलं जातं. तर आम्हाला साधा आता शुगरची तपासणी, आता त्यांच्याप्रमाणे मला बी शुगर आहे, 2-3 महिन्यांनंतर शुगर तपासू लागते. ती सुई वगैरे आम्हाला पाहिली की खूप घाबरायला होतं. आता काय कसं होईल आमचं असं वाटतं. त्यावेळेला आम्ही माधव पवार यांचा चेहरा समोर आणत असतो की बाबा हा माणूस 4-4 तास असं डायलिसिसला बसतो आणि आपण एवढ्या सुईला का घाबरायचं. मग असं डोळं झाकून बसल्यानंतर माधव पवारांचा चेहरा आठवला की केव्हा ते सुई टोचत आणि केव्हा बाहेर ती कळत नाही. तर अशा प्रकारे आपल्या आजारावर सुद्धा मात करणारा आमचा मित्र आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक असालच. आणि आज खरं तर या जन्मावर या पुस्तक प्रकाशन करण्याचं आमच्या शिवप्रज्ञा प्रकाशनला खरं तर मी भाग्य लाभलं असं म्हणतो. आणि मला प्रमुख पाहुणे असा मान सुद्धा नरेंद्र गुंडेली परिवारानं दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सुद्धा सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. पहिल्यांदा पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. आजचा सोहळा हा घरचा सोहळा आहे, जे अत्यंत आता सध्या अवघड झालेलं आहे. घरच्या माणसाचं कौतुक घरची माणसं करत नाही आहेत. कारण नाती गोती म्हणजे गोत्यात ताणणारी नाती असं सध्या चालू आहे. आज माणूस आपल्या दुःखाने दुःखी होत नसून दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतोय, ही एक शोकांतिक आहे. आज तेलुगू भाषिक हे फार ऐकलं मी, पण माझं उलट आहे. माझं अर्ध आयुष्य तेलुगू लोकात गेलेलं आहे. कारण किसनराव गुर्रम जे आज नाही आहेत, त्यांचा मुलगा राजू गुर्रम जो आता ऑस्ट्रेलियाला असतो, सुनील पण असतो ऑस्ट्रेलियाला आणि छोटू जर्मनीला असतो. त्यांच्या घरात माझं अर्ध आयुष्य गेलेलं आहे. परत बोमड्याल
च्या घरात माझं थोडं आयुष्य गेलंय, मामड्याच्या घरात माझं आयुष्य गेलंय, आणि दिकोंडा तर माझा जीवन 50 वर्षापासून मित्र आहे. त्यामुळं तुमचा संबंध मराठी लोकांशी आला, माझा तेलुगू लोकांशी आला. असं घडतं कधी कधी. त्यामुळे त्यांचे संस्कार सुद्धा माझ्यावरती आहेत आणि मराठी संस्कार तुमच्यावरती आहेत. आणि साहित्यामध्ये तर काय कुठले जात बीत काय नाही आहे. साहित्यामध्ये जातच नसते हो. उलट असं म्हणतात की न हिंदू बुरा न मुसलमान बुरा, न हिंदू बुरा न मुसलमान बुरा, दोनों रहते एक, जब तक न जाते मंदिर मस्जिद. दोनों रहते एक, जब तक न जाते मंदिर मस्जिद. पुढचा आहे का जे आपल्या सगळ्याला लागवं. एक उनका मदिरालय, एक उनकी हाला, एक उनका प्याला. एकच क्लासमध्ये तिथं सगळे काय, तिथं का उष्ट विष्ट काय नसतं तिथं. डिस्को एक एक उनका मदिरालय, एक उनकी हाला, एक उनका प्याला, दोनों रहते एक, जब तक न जाते मंदिर मस्जिद. मंदिर मस्जिद बैर बडाते, मेल कराती मधुशाला. तिथं मात्र एक. पण सकाळ झाली की परत तू हिंदू मी मुसलमान. पण जर तुम्ही नशेमध्ये एकत्र येता तर शुद्धीवरती यायला काय हरकत आहे, असा माझा दावा आहे. साहित्याला कुठला वास नको, आणि साहित्य हे वंश परंपरेने येत नसते. मी अपवाद आहे. माझे वडील मोठे कवी साहित्यिक होते, तर तो वारसा आलेला आहे माझ्यामध्ये. एक सांगतो, डोळे चांगले असतील, नजर चांगली असेल तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडता, आणि मन जर चांगला असेल तर जग तुमच्या प्रेमात पडता. लक्षात. म्हणून मन चांगलं ठेवणं हे प्रत्येक साहित्यिकाचं, कवीचं काम आहे. असं काही लिहावं की ते काळानंही पुसू नये, असं काही लिहावं की ते काळानंही पुसू नये, आणि पुसता येत नाही म्हणून काळानंही रुसू नये. लिखाण तुमचं किती साहित्यिक आहे, किती लालित्यपूर्ण आहे हा भाग वेगळा. पहिल्यांदा कवीचं अंतःकरण हे शुद्ध असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे, त्यात संतांच्या विचाराचा अंश असला पाहिजे. संतांनी एवढं लिखाण करून ठेवलेलं आहे की आम्हाला बाकीचं वाचण्याची काहीही गरज नाही. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभावीन प्रीती ही संतांमध्ये असते. बाकीच्या मनात काही ना काहीतरी स्वार्थ असतो. आमच्याही मनात असतं की बाबा गुंडेलीने मला सत्कार करावा, 4 लोकात चांगलं म्हणावं. माणूस धर्म आहे हा, माणसाचा स्वभाव आहे. प्रत्येकाला वाटतं की आपली दखल घेतली जावी. परंतु तुम्ही जर चांगलं कार्य केलेलं असेल तर आत्ताच भोसलेने सांगितल्याप्रमाणे 350-400 इवन 12व्या शतकातले तुमचे सिद्धेश्वर महाराज 12व्या शतकातले. आज कुठला काळ आहे? 2300 वर्ष, म्हणजे 1200 वर्षानंतर सुद्धा ज्यांचं नाव घेतलं जातं असे सिद्धेश्वर आपल्या भूमीतले. याला अक्षर वाङ्मय म्हणतात. आमचं काय नाहीये, काहीही नाही. आम्ही कुठं कसपटा समान आहोत त्यांच्या समोर. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, भवसागर तराया रे. 300 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतात की बुडती हे जन न देखवे डोळा, येई कळवळा म्हणून या. हे जग बुडतं म्हणून त्यांना वाईट वाटलं. ही संतांची व्याख्या असते. आणि संतांचं माइंड हे जगात कुठल्याही माइंडपेक्षा, मनापेक्षा मोठं असतं. म्हणून आपण संतांना शरण गेलं पाहिजे. ईश्वर असं म्हणतात की
आई ही पुराव्याने सिद्ध होणारी गोष्ट असून बाप हा तर्काचा विषय आहे. त्या आईलाच माहीत असतं बाप कोण आहे. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा आई ज्याच्याकडे बोट करून दाखवते त्याला आपण बाप म्हणतो. त्याला आपण आप्पा दादा काय म्हणायचं ते म्हणतो, अण्णा म्हणतो. आईने दाखवल्यावर त्यात थोडीशी भर मी घातलेली आहे. संत ही पुराव्याने सिद्ध होणारी हे पंतलू वगैरे हे संत लोक आहेत तुमचे, ह्यांनी आपल्याला चांगला मार्ग दाखवलाय. म्हणून मी म्हणतो की संत ही पुराव्याने सिद्ध होणारी गोष्ट असून ईश्वर हा चिंतनाचा तर्काचा विषय आहे. आणि चांगलं प्रेमाने वागायला काहीही लागत नाही. रागाला राग व्यक्त करावा, पण प्रेमाची भावना आत ठेवून राग व्यक्त करावा, त्याला कुठलाही वास नाही. आणि कुणाविषयी पूर्वग्रह दूषित असू नये. आता मानव धर्म आहे आणि कबुली देणं यासारखा तर मनाचा मोठेपणा नाही. मी तर ताबडतोब माझी कबुली असते की बाबा 10 वर्षापूर्वी या माणसाला सांगितलं की तो मोठा होणार आहे गझलकार. आज त्याने सुद्धा कबूल केलं की दादा 10 वर्षापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की हा मोठा गझलकार आज महाराष्ट्रामध्ये याचं नाव आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि रेणुका तर माझी मुली बांधलेली मुलगीच आहे. तिला पण 10 वर्षापूर्वी सांगितलं की बाई तू फार मोठी होणार आहेस. त्यावेळी तिला कल्पना नसेल, कारण कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते हे मृगाला माहीत नसतं. तो कस्तुरी शोधत फिरतो, त्याप्रमाणे ती साहित्य शोधत फिरत होती. पण तिच्या अंतःकरणामध्ये साहित्य आहे, त्यामुळं तिला थोडासा वेळ लागतो. आज 70व्या वर्षी कुठंतरी आमचं नाव आहे. 70 वय चालू आहे माझं. दोन्ही किडन्या फेल आहेत, 1282 डायलिसिस झालेले आहेत, एन्जिओप्लेक्टी झालेली आहे, मूतखड्याचं ऑपरेशन झालेलं आहे, आता वर्टिगोचा त्रास सुरू झालेला आहे, थायरॉइडचा त्रास आहे. परंतु त्याच्यावर साहित्य मात करतात. जो जिवंत आहे तो साहित्यामुळे जिवंत आहे, तो कवितेमुळे जिवंत आहे. कारण माझे वडील म्हणायचे कविता अशी असावी जी वाचता कळावी. ते गुंदेलीचं कविता आहे. वाचण्याबरोबर कविता कळली पाहिजे ही प्राथमिक अवस्थेतली बाब आहे. नंतर तुमचा ग्रेस होऊ शकतो की भट होऊ शकतो, पण प्राथमिक अवस्थेत गुंडलीच असला पाहिजे, रेणुकाच असली पाहिजे, कालिदास चौडेकरच असला पाहिजे. आम्हीही सुरुवातीला तसंच होतो. पण एक सांगतो, भोसले आम्ही नवीन कवींना जे छातीशी धरतो तसं आम्हाला धरलेलं नाही आहे. आम्हाला धरलेलं नाही, आम्हाला तसं धरलेलं नाही, आम्हाला त्याला ढकलून दिलेलं आहे. परंतु मुळात आमच्यामध्ये असल्यामुळं आम्हाला थोडं यायला वेळ लागलेला आहे. थोडा वेळ लागला आम्हाला. 70व्या वर्षी कुठेतरी माधव पवारांना 1-2-4 लोक ओळखतात. ते सुद्धा पुरेसं आहे. कारण साहित्य हे असं असतं की साहित्य हे गर्दीसाठी नसतं, गर्दी करता साहित्य नाही आहे. आज हे लोक आहेत ना, खऱ्या मनाने बसलेले लोक आहेत. यांच्या अंतःकरणात गुंडलीची कविता गेली, चौडेकरांची गझल गेली, रेणुकाचा अभ्यास गेला तरी पुष्कळ आहे असं आम्हाला वाटतं. कारण गटार फार मोठे असते, अत्तराची खूप छोटी असते. एवढंच असते, एवढाच गोळा असतो अत्तराचा, पण त्याला सगळा सुगंध येतो. त्याप्रमाणे अत्तराच्या कुपीप्रमाणे तुम्ही माणसं आहात. हो, आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे, लक्षात ठेवा. आज तुम्ही तिथं बसलात, उद्या तुम्ही इथं असणार आहात. आणि आम्हाला सुद्धा तिथं बसायला काही वाटत नाही आहे. कारण ऐकायची सवय पाहिजे, पाहायची सवय पाहिजे, चांगल्या गोष्टी, त्यातूनच काहीतरी चांगलं निर्माण होतं. आता थोडंसं गुंडेलीविषयी बोलतो. अत्यंत खरं म्हणजे गुंडेली मी ते गुरुजी आहेत. गुंडेली हे गुरुजी आहेत, शिक्षक आहेत. कालिदास पण तसंच होता. त्यामुळं मी कुठेही जर गेलो आणि विशेषतः शिक्षकांना माझा साष्टांग नमस्कार असतो. मग तो माझ्यापेक्षा लहान वयाने जरी असला तरी शिंदे समोर बसलेले आहेत, त्यांना साष्टांग नमस्कार असतो. कारण ते गुरुजी आहेत आणि आम्ही आयुष्यभर विद्यार्थी असतो. कवी लेखक आयुष्यभर शिकत असतो आणि तुम्ही तर आत्ताच गुरुजी आहात. त्यामुळं तुम्हाला साष्टांग नमस्कार घालतो मी प्रत्येक गुरुजींना, गुंडेले असू दे, कालिदास असू दे. कारण ते विद्यार्थ्यांचं काम करतात.
श्रीकृष्णाने देखील सांदीपनीच्या आश्रमात लाकडं फोडून आणलेली आहेत. इतकं गुरुचं ज्ञान आहे. बिन गुरु ज्ञान कहासे पाहू म्हणतात. त्यामुळं ईश्वरापेक्षा गुरुला जास्त मान असतो. आणि ही भावना, ही श्रद्धा माणसांच्या मनात कायम पाहिजे. आणि माझे वडीलच माझे गुरु. घरातूनच मला ते बाळकडू रक्तातून मिळाले की माझे वडील कवी होते. हा काय माझा दोष आहे? माझे वडील कवी होते हा काय माझा दोष आहे? कविता रक्तातून आली याचा मला अभिमान आहे. रक्तात आलेली कविता माझी. त्यामुळं आणि त्या कवितेमुळं मी आज जो उभा राहू शकत नाही. भोसलेला माहिती आहे, कालिदासला माहिती आहे, गुंडेला माहिती आहे. बोलता बोलता पण मला चक्कर येते, रेणुकाला माहिती आहे. पण मी आज आता इथं जो आहे तो परकाया प्रवेश करून उभा आहे. मी 10 हत्तीचं बळ जे येतं ते कवितेमुळं. आता घरी गेल्यावर मला त्रास होणार आहे मला माहिती आहे. कारण ताकदच नाही माझ्या अंगामध्ये. 1282 डायलिसिस झालेले आहेत. 70 वय आहे. 4-4 तास झोपून असतो मी. परंतु तिथेही मी कविता केलेली. कविता कधी कुठं काय सुचेल सांगता येत नाही. पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की बाबा तुमचा दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत आणि आयसीयूला मला ॲडमिट करण्यात आलं. अर्धवट कोमात होतो मी. शुद्धीवर आल्यानंतर बायकोला म्हटलं कागद दे आयसीयूमध्ये. बायको म्हणले का विचित्र माणूस आहे हा, माझ्या नशिबाला असला आल्यावरती काय करायचं म्हणली. तिला म्हणलो तू दुर्दैव आहे, तुझ्या पदरात मी पडलो. मी सुदैव आहे, या माझ्या पदरात तू पडलीस. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते. आमच्या पाठीमागं आमची बायको. पण आमचे प्रमोद शिंदे काय म्हणतात बघा. प्रमोद शिंदे फार विनोदी माणूस. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते आणि तिच्या पाठीमागं त्याची बायको असते. काय असतात आम्हाला एकच आहे. त्यामुळं आणि त्या स्त्रीचा आम्हाला अभिमान वाटतो. रेणुकाचं उलट आहे. रेणुकाच्या पाठीमागं तिचं नवरा आहे. ही पण अभिमानाची गोष्ट आहे. असं जोडी जर अशी एकत्र एका मनाने एकत्र आली. आता आमच्या भोसल्यांना वहिनींची साथ आहे. वहिनी एवढं कष्ट करतात ना. वहिनी मला वाटतं भोसलेने शिकवलेले त्यांना मराठी टायपिंग करायला. आज त्या भोसलेच्या पुढं आहेत त्या. प्रोप्रायटरमधून सुद्धा मोठ्या आहेत त्या फार. असं एकमेकांनी साथ दिली तर संसार हा सुखाचा होतो. टक्के टोळपे तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतातच, त्याला काही नाही. तर गुंडेली अत्यंत मनाने शुद्ध असणारा हा एक मुलगा आहे. सुरुवातीच्या काळात माझ्याकडे आला. कविता पाहिल्या. म्हटलं कवितेपेक्षा त्याचं मन जे आहे त्या मनाकडे बघितलं मी. कवितेकडे त्यावेळेला नाही पाहिलं. परंतु तोही समारंभ फार चांगला झाला. जो काय माणूस बोलतो ना त्या बोलण्यावर कळतो प्रामाणिकपणा किती असतो ते. मग आम्ही जे तयार होतो यायला कार्यक्रमात मी जवळजवळ 5 वर्ष झाले. जास्त कुठं जात नाही मी. ते वातावरण मला आता अलीकडं झेपा ना मला वातावरण. प्रसिद्धीच्या झोतामध्ये जी आजकालची पिढी जी प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायला धडपड करते. सिद्धी होणं प्रसिद्धी घातक असते. त्यामुळं आधी सिद्धी पाहिजे मग प्रसिद्धी आपोआप मिळते. प्रसिद्धी आणि प्रियशी सारखे असतात. तिच्या पाठीमागं जावा तुम्हाला पाठ फिरवून जाते ती आणि तुम्ही तिला पाठ फिरवा तुमच्या पाठीमागे येते ती. त्यामुळं प्रसिद्धीच्या मागं जास्त लागू नये असं मला वाटतं. प्रसिद्धी मिळणारच आहे तुम्हाला. पण सुप्रसिद्धी मिळवायची का कुप्रसिद्धी मिळवायची हे आपल्या हातात आहे. लोकांच्या तोंडात राहिलं पाहिजे, दातात राहू नये. मानवी गुणधर्म आहेत. गुणदोष हा प्रत्येकामध्ये असतो. कोण साधूक नसतं, कोण संत नाहीये. संत ते संतच आहेत लक्षात ठेवा. यू वॉन्ट टू सी द रिअल महाराष्ट्र. माझे वडील म्हणायचे यू वॉन्ट टू सी द रिअल महाराष्ट्र यू सी फर्स्ट ट्रेंड ऑफ महाराष्ट्र. ट्रेंडचं स्पेलिंग TREND. तर आमच्या वडिलांनी ॲनालिसिस असं केलेलं आहे. ट्रेंड ऑफ महाराष्ट्र म्हणजे T फॉर तुकाराम, R फॉर रामदास, E फॉर एकनाथ, D फॉर ज्ञानेश्वर, N फॉर नामदेव.
त्यांच्याकडे बघा, तुम्ही काय बघायची गरज नाही. म्हणजे वेमण्णा घ्या, शिवराम कारंत घ्या, ज्ञानपीठ पुरस्कार तेलुगू लोकांना जास्ती मिळालेले आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. मला वाटतं मराठी भाषिकांना फार कमी मिळालेत बहुतेक. तेलुगू भाषिकांना जास्तीत जास्त ज्ञानपीठ, गिरीश कर्नाड घ्या, सगळं त्या लोकांना मिळालेले आहेत. कुठं राहतात ते लोक? कुठल्या तरी खेडेगावामध्ये राहतात, त्यांचं नाव जगभर आहे. म्हणजे आपल्या साहित्याचा सुगंध लपवून राहत नसतो, पण थोडं दम धीर राहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. माणसं वाचायला शिकली पाहिजेत. पुस्तक तर तुम्ही वाचाल, पण माणसं वाचायला शिकली पाहिजेत. मी जिथं काम करत होतो तिथं माझ्याकडे 50 ते 60 मुर्दे होते. मेडिकल कॉलेजला कामाला होतो, डिपार्टमेंट ऑफ ॲनाटॉमी, जिथं डेड बॉड्या असतात तिथं मी काम केलेलं आहे. त्यामुळं मेल्यानंतर काय होतं, जिवंतपणे बघितल्यामुळं मरणाचं महत्त्व मला कळलेलं आहे. त्यामुळं मरणाच्या माझ्या कविता जास्त फेमस आहे. परवा फार रडली घरी आल्यानंतर माझी अवस्था बघून, की म्हटलं काय त्याला काय मरण येणारच आहे. म्हटलं मी स्मशान गाणे गातो पाहून जरा मरणाला, मी स्मशान गाणे गातो पाहून जरा मरणाला, निर्माल्य व्हावया माझे मी हाक दिली सरणाला, मी हाक दिली सरणाला. शेवटी जे सरळ आहे स्मशानातलं तेच आपलं निर्माल्य करणार आहे. बाकी काय, बाकी काही नसतं. तर गुंडेलीचा स्वभाव मला फार आवडलेला आहे. त्यामुळं त्याच्याही मी प्रेमात पडलो. पुस्तकात पडण्यापेक्षा माणसाच्या प्रेमात पडलेलं कधीही चांगलं असतं. म्हणून मी गुंडेलीला मनापासून शुभेच्छा देतो. त्याने असंच लिखाण करत जावं. असेच जे आपले जे संबंध मैत्रीचे आहे, आम्ही मैत्रीचे संबंध, गुरु शिष्य वगैरे काय नाही, मैत्रीचे संबंध जगात सगळ्यात मोठा संबंध कुठला आहे तर मित्राचा संबंध आहे. असं म्हणतात की मित्रांच्या संगतीत मृत्यू देखील मेजवानीसारखा वाटतो म्हणतात. त्यामुळं माणसाला भाऊ सक्का असतो, सावत्र असतो, चुलत असतो, आत्यभाऊ असतो, पण मित्राला कुठलंही नातं नाही आहे. मित्र हा फक्त मित्र असतो, त्याचं स्थान आपल्या हृदयामध्ये असतं. म्हणून मित्र हा जगात श्रेष्ठ आहे. आपण काय काय खाजगी गोष्टी बायकोला सांगू शकत नाही, भावाला सांगू शकत नाही, त्या गोष्टी आपण मित्रापाशी शेअर करतो आणि त्यातून सुटका करण्याचं काम मित्र करत असतो. म्हणून मित्राला माझ्या दृष्टीने फार महत्त्व आहे. आता त्याच्यात एखादी कविता वाचून दाखवतो. बाकी गुंडेलीचं भविष्य चांगलं आहे, अभ्यासू वृत्ती आहे, नम्रता हा स्थायी भाव आहे. आणि ज्याच्या अंगी नम्रता असते तो म्हणून नक्कीच मोठा होतो. काय म्हणत ती कविता, ही कविता म्हणजे हे गाणं आहे, बायकोवरच केलेलं आहे. ते म्हणजे गद्यात म्हणून बापू का? हां नाही नाही, म्हणजे गद्यात म्हणून का चालेल? मध्ये वही घेते, वही आहे काय, बायकोवर सुद्धा कविता केली पाहिजे हो. ते आहे म्हणून आम्ही आहेत ना. हा रेणुकाचा आग्रहच आहे फार. मला वाटलं नव्हतं बरं का रेणुका काय काढतील म्हणून. वेळ पण फार झालेला आहे. एक शेवटची कविता म्हणतो आणि गुंडेलीचं कौतुक करतो की असंच अंतःकरण असंच निर्मळ आहे, असंच निर्मळ ठेव. चेहरा हा मनाचा आरसा असतो, रंगरूपावर काहीही नसतं. चेहरा हा मनाचा आरसा असतो. तुमच्या मनात जे भाव ते चेहऱ्यावर असतात. अत्यंत सात्विक भाव असतात. बोलणं सात्विक आहे, एकदम नम्रतेचं आहे. कधी कधी आम्हालाच वाटतं की आमची पात्रता आहे का बाबा हा एवढं नम्रतेने बोलतोय, आमची पात्रता आहे का असं वाटतं कधी कधी. जब तक बिका न था कोई पूछता न था,
जब तक बिका न था कोई पूछता न था, तुमने मुझे खरीद के अनमोल बना दिया है. एक जास्त कडवं म्हणत नाही मी. आता आम्ही आधी कसं आमचा उमेदीचा काळ होता. मी मूळ मिमिक्री आर्टिस्ट आहे बरं का, ऑर्केस्ट्रामधला माणूस आहे मी. अगदी जॉनी लिव्हर बरोबर सुद्धा कार्यक्रम केलेले आहेत मी. पण तर ट्रॅक परत कवितेकडे वळला आणि तो मग विनोदाचा भाग थोडासा लांब गेलेला आहे. मी 1972 साली ऑर्केस्ट्रामध्ये अत्यंत गाजवलेला तो काळ, 72 ते 80 काळ. त्यावेळेला जॉनी लिव्हर सुद्धा लिंबू टिंबू होता त्यावेळेला, त्यामुळे आम्ही मिळून कार्यक्रम करत होतो त्यावेळेला. तर तो एक काळ होता, उमेदीचा काळ होता. आणि सारखं बोंबरत फिरायचं, घरी काय लक्षच नाही. 2-2:30च्या आधी तर कधी आलं नाही. रात्री 2-2:30च्या आधी छंदी फंदी अगदी ओपनली सरळ माणूस आहे आपण, चोरून काही केलेलं नाहीये. त्यामुळे थोडासा बदनाम आहे. बदनामीची ती माझ्या चर्चाच मात्र झाली, बदनामीची ती माझ्या चर्चाच मात्र झाली. खंत याचीच मजला ती व्हावी तसे न झाली. अवसान घातक्यांशी जमले कधी न माझे, अवसान घातक्यांशी जमले कधी न माझे. विश्वासघातक्यांनी शिर तोडलेच माझे. दोष मी देऊ कुणाला कापणारे दोस्त होते, दोष मी देऊ कुणाला कापणारे दोस्त होते. भोवताली आपताले मांस माझे स्वस्त होते, मांस माझे स्वस्त होते. परंतु भोसले काय, आमचा मारुती काय, कालिदास काय, नरेंद्र काय, असेही काही मित्र आहेत की ते मला प्रत्येक वेळी संकटात धावून येतात आणि माझं संकट दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करतात. असे मित्र मिळणे हे आपलं भाग्य असतं. बायको तर चांगली मिळाली, तिच्यामुळं जिवंत आहे मी. परंतु मित्रांमुळे देखील आपलं आयुष्य वाढतं, सुखाचं होतं, याची मला खात्री आहे. जास्त बोललोय मी तरी. तर गुंडेली, तुला मनापासून शुभेच्छा, आशीर्वाद. आता थोडासा पुढच्या कार्यक्रमाला असू का नसू सांगता येत नाही, माझा काही भरोसा नाही आहे. आज आहे उद्या नाही आहे, कारण डायलिसिसची पद्धत तुम्हाला माहीत असेलच. माझ्या बरोबरच्या जवळजवळ 20 ते 22 लोक मेलेले आहेत डायलिसिस करता करता खलास. त्यामुळं आजच तुला ॲडव्हान्समध्ये आशीर्वाद देऊन ठेवतो. त्यामुळं बायको एकदा रुसली आमची, उजेगरला पण नव्हतो घरी. आता बायकोचा रुसवा काढायचा म्हणल्यावर कवी काय करणार. आता मी जर सराफ असला असतो तर एखाद्या चंद्रहार अंगठी बिंगठी करून दिली असते, माळी असला असतो तर सुंदरसा हार करून तिच्या गळ्यात घातला असता, गजरा हळूच फिरवून बांधला असता. पण कवी असल्यामुळं काय करणार, तर कविता केली. ती कविता, ते गीत असं आहे. चंद्रास चांदण्यांची ही ओढ कासावी, चंद्रास चांदण्यांची ही ओढ कासावी. भांडून एक व्हावे ही खोड कासावी. चंद्रास चांदण्यांची ही ओढ कासावी. ही प्रेमाची गोष्ट आमच्या पुढची. ही सोय चांगली ना प्रेमात माफ सारे, मजला तुझ्या विनाग वाटे सुनेच सारे. नजरेस या सखे ग मूर्ती तुझी दिसावी. रुसली
रात्रीस तू प्रिय ग. बायकोला प्रियशी म्हटलेलं फार आवडतं बरं का, कारण त्याच्यामध्ये फक्त त्याग असतो. प्रेमात फक्त त्याग असतो. नवरा बायकोचं नातं आले की कॉम्प्रोमाइज सुरू होतं. रुसलीस तू प्रिय ग माझ्या वरी कशाला, काढून ठेविले मी काळीज हे उशाला. तुझला अशी कशी ग जाणीव ती नसावी, कोजागरी ही आता. त्या दिवशी साजरी केलं नाही, आता करू आपण, काय फरक पडतं. बायकोला चंद्र समजायचं, रोजच पूजा केली असते. कोजागरी ही आता चल साजरी करूया, तो चंद्र पौर्णिमेचा चल आजही स्मरूया. ती रात्र त्या दिसाची दोघास आठवावी. शेवटी काढून टाक रुसवा रात्रीस एक होण्या, किती यातना दिल्या तू विरहात जीव घेण्या. येऊनिया मिठीत अशी गोड तू हसावी, चंद्रास चांदण्यांची ही ओढ कासावी. तर आजचा सोहळा फार छान झालेला आहे. गर्दीपेक्षा दर्दी जास्ती आहे, त्यामुळं हा सोहळा संपन्न झाला. आम्ही गुंडेलींना पुढच्या शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं बोलणं थांबवतो. नमस्कार. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, कुठून जुळल्या पुन्हा न कळल्या या रेशीम गाठी, कुठून जुळल्या पुन्हा न कळल्या या रेशीम गाठी. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते, पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते, परंतु चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. या जन्मावर या काव्यसंग्रह पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी आपल्याला लाभलेले अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य माननीय माधव पवार सर यांनी आपला वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच ज्येष्ठ साहित्यिक माननीय राजेंद्र भोसले सर यांचेही मी आभार मानते. पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय दशरथ गोपसाहेब यांचे आभार मानते. तसेच आपल्याला प्रमुख ज्येष्ठ गझलकार माननीय कालिदास चवडेकर सर यांनीही आपल्याला खूप छान मार्गदर्शन केले. त्यांनी खूप छान आपल्या समोर कविता सादर केली, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय युवराज मेटे सर इथे उपस्थित होते. त्याचबरोबर उपप्राचार्य माननीय अनिल निंबाळकर सर, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सहकारी जे पदाधिकारी इथे उपस्थित होते माननीय चिट्टल साहेब यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर माननीय सिद्धराम पुराणिक सर यांचे देखील मी इथे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर सर्वांग सुंदर असं सूत्रसंचालन करणारे माननीय साहित्यिका रेणुका बुधाराम मॅडम यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर प्रास्ताविक मांडलेले छानपैकी सर्वांच्या माहिती त्यांनी सांगितली
असे आपले प्राध्यापक नामपल्ली मॅडम यांचे देखील मी इथे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर जे आपल्या श्री उपज्ञा प्रकाशन पुस्तकांचे जे सोलापूरचे मॅडम सो राजश्री भोसले मॅडम इथे उपस्थित होत्या, त्यांचे पण देखील मी आभार व्यक्त करते. सो विजया गुंडेली मॅडम यांचे देखील आभार व्यक्त करते. आणि आपल्या समोर या जन्माच्या या काव्यसंग्रह पुस्तकाचे जे लिहिलेले लेखक कवी मान्य नरेंद्र गुंडेली सर, तसेच या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी इथे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे आभार व्यक्त करणारे म्हणजे तुम्ही समोर बसलेले श्रोते वृंद, त्याचबरोबर शिक्षक, अनेक नातेवाईक जे आपल्या समाजातले आधार इथे उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी इथे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आपले कॉलेजचे विद्यार्थी देखील इथे उपस्थित राहिले, अनेक शिक्षक वृंद यांचे देखील मी इथे आभार मानते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.